त्याचा 18 पासून 18 से 22 तक। 18 ते 22। मैथ्यू चैप्टर 21 मत्ती अध्याय 21 वर्स 18 to 22। त्याचा 18 ते 22। मत्ती अध्याय 21 मत्ती अध्याय 21 त्याचा 18 से 22। उसका 18 से लेकर 22 तक। भोर को जब वह नगर को लौट रहा था तो उसे भूख लगी। सड़क के किनारे अंजीर का एक पेड़ देखकर वो उसके पास गया और पत्तों को छोड़ उसमें से कुछ न पाकर उससे कहा, अब से तुझ में कभी फल न लगे। और अंजीर का पेड़ तुरंत सूख गया। यह देखकर चेलों को अचंभा हुआ कि उन्होंने कहा, यह अंजीर का पेड़ तुरंत कैसे सूख गया। यीशु ने उनको उत्तर दिया, मैं तुमसे सच कहता हूँ, यदि तुम विश्वास रखो और संदेह न करो तो न केवल यह करोगे जो अंजीर के पेड़ से किया गया, परंतु यदि इस पहाड़ से भी कहोगे उखड़ जा और समुद्र में जा पड़े तो ये हो जाएगा। और जो कुछ तुम प्रार्थना में विश्वास से मांगोगे वह सब तुमको मिलेगा। सकाळी तो पुन्हा येरुशलेमकडे निघाला। रस्त्यात त्याला भूक लागली। जवळच त्याला अंजिराचे एक झाड दिसले। त्यावर काही अंजीर आहेत काय हे पाहण्यास तो झाडाजवळ गेला, पण झाडावर नुसते पानेच होते। मग तो त्या झाडाला म्हणाला, तुला पुन्हा कधीही फळ न येवो, आणि तात्काळ ते झाड वाळून गेले। हे पाहून येशूच्या आश्चर्यचकित झाले। त्यांनी येशूला विचारले, गुरुजी, ते अंजिराचे झाड इतक्या लवकर कसे वाळून गेले? मग येशूने त्यांना म्हटले, मी तुम्हाला सत्य सांगतो, संशय न बाळगता तुम्ही विश्वास धराल तर अशा आणि यापेक्षाही मोठ्या गोष्टी करू शकाल। या जैतून डोंगराला तू समुद्रात जाऊन पड असे तुम्ही म्हणाल तर त्याप्रमाणे तो जाऊन पडेल। तुम्ही विश्वास धरला आणि प्रार्थना करून जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल। आपण प्रार्थना करू। हम प्रार्थना करूया। तारणाऱ्या गोड पवित्र सेनाधीश पिता, वचनाची वेळ तुझ्या हातात देतो। वचनाच्या द्वारे आम्हाला शिकवणारा घडवणारा तो आमचा देव। आम्ही लक्षपूर्वक वचन ऐकण्यासाठी सहायता कर। जे आम्ही वचन ऐकतो तसंच आम्ही पालन करण्यासाठी कृपा कर। प्रभू येशूच्या नावाने आमेन। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। हालेलुया। आपण रविवारी वचन ऐकलं की येशू यरूशलेममध्ये प्रवेश केला। और रविवार के दिन में हमने वचन सुना कि यीशु मसीह ने यरूशलेम में प्रवेश त्याला किया पाम संडे म्हणतात। और उसको पाम संडे बोलते हैं। येशूचा यरूशलेममध्ये विजयी प्रवेश। और यीशु मसीह का यरूशलेम में विजयी पण प्रवेश। त्यासाठी त्याने कोणाचा वापर केला? गाढवाचा। और उसके लिए उसने किसका इस्तेमाल किया? गधे का। आणि जसं येशू नम्र आहे और जैसे यीशु मसीह नम्र त्याने है, सर्व प्राण्यांमध्ये जो नम्र आहे त्याचा वापर केला। और उसने सारे प्राणियों में जो नम्र है उसका इस्तेमाल तो किया आहे गाढव। और वो है गधा। पण पहा, गाढव आपल्या मर्जीने चालला नाही। पर देखो जो गधा है वो अपनी मर्जी से नहीं चला। येशू जो त्याच्यावर बसला होता, और यीशु जो उसके ऊपर बैठा हुआ येशूने था, त्याला कुठे नेलं? यरूशलेममध्ये नेलं। और यीशु ने उसको कहाँ पर लेकर गया? यरूशलेम। यरूशलेममध्ये। यरूशलेम। म्हणून सांगण्याचा उद्देश काय आहे? इसे बताने का उद्देश्य क्या आता है? हा जो आठवडा आहे, और ये जो हफ्ता है, हा आठवड्यामध्ये देव आपल्याला काहीतरी शिकवतो। और इस हफ्ते में परमेश्वर आज हमको कुछ सिखाता है। वधस्तंभावर जायच्या अगोदर और कलवरी क्रूस पर जाने से त्याने पहले रविवारी यरूशलेममध्ये प्रवेश केला। उसने संडे के दिन यरूशलेम में प्रवेश किया। त्याची इच्छा पण तीच आहे की ख्रिस्ती लोकांनी यरूशलेममध्ये म्हणजे रविवारच्या दिवशी मंदिरात यावं। और उसकी इच्छा भी यही है कि जो मसीह लोग हैं वो यरूशलेम में मतलब उसके मंदिर में प्रवेश आणि करें येशूची सवारी बनावी। और यीशु की सवारी ते करें। येशूचं असं प्रयोजन म्हणावं, असं काम करणारा माणूस बनावा की तो येशूला वाहणारा बनावा। और वो इस रीति से यीशु मसीह का प्रयोजन करने वाला बने कि वो यीशु मसीह को लेकर जाने वाला एक सवारी बने। हा, तो येशूला प्रकट करणारा बनावा। और यीशु को प्रकट करने वाला वो बने। कारण जेव्हा येशू त्या गाढवावर बसला, क्योंकि जब यीशु मसीह उस गधी के ऊपर बैठा तर कोण हसलं नाही, तो कोई उसके ऊपर हंसा नहीं, कुणी हसलं नाही। कोई भी नहीं हंसा। आणि गाढवावर बसला। अरे ने गधी के ऊपर बैठा। आजच्या युगामध्ये जर तुम्ही बघा, और अभी के युग में आप देखो, आपण जर गाढवावर बसलो अगर हम गधी के ऊपर बैठे हैं तर लोक काय बोलतील? तो लोग क्या बोलेंगे? हा? येडा आहे। पहिले लोक हसतील, पहले तो लोग हंसेंगे त्याला दुसरं काही भेटलं नाही का? और इसको कुछ दूसरा मिला नहीं क्या? आज स्वतः गाढव आहे और ये कुछ गधा है, म्हणून गाढवावर बसला। इसलिए गधे के ऊपर बैठा। चर्चा करतील? और चर्चा करेंगे। मला सांगा, गाढव किती नम्र असला और गधा कितना भी नम्र आणि होगा। येशूने आपल्याला गाढवाची उपमा दिली आहे। और यीशु मसीह ने हमें गधी की उपमा दी है। आणि येशू गाढवावर बसून चालला, म्हणून आपण गाढवावर बसू का? और यीशु गधी के ऊपर बैठकर चला तो हम गधी के ऊपर बैठेंगे क्या? बसू? बैठेंगे नाही बसणार। नहीं बैठेंगे आपल्याला लाज वाटणार। और हमें शर्म आएगी। आपण लोकांना बघणार। हम लोगों को देखेंगे। हा, आपण घोड्यावर जरूर बसण्याचा प्रयत्न करू। हाँ, हम घोड़ी के ऊपर बैठने का जरूर प्रयास करेंगे। मत्ती 21 मैथ्यू चैप्टर 21 हम 18 से 22 तक पढ़ रहे हैं। मैथ्यू चैप्टर 21 18 से 22 तक। तो हम देखते हैं कि हम क्या करेंगे, हमें घोड़े पे बैठना अच्छा लगेगा आणि आपल्याला घोड्यावरती बसायला आवडेल, लेकिन हम गधे पे बैठना बिल्कुल पसंद नहीं करेंगे। पण गाढवावरती बसायला आपल्याला बिलकुल नाही आवडत। बसू का आपण? हाँ, पैर दुखता है, नहीं बैठेंगे। लेकिन इसका
आणि आपण खूप आम्ही नाही बसणार. कितने हम थके हुए हो, आणि किती आपण थकलेले हमको असतो चलने का नहीं चल रहा है, आणि चालायला आपल्याला जमतच नाही, तो भी हम गधे पे नहीं बैठे. तरी सुद्धा आपण गाढवावर नाही बसणार. इसीलिए परमेश्वर यीशु मसीह हमें ये नहीं कहता कि तुम गधे पर बैठो, आणि येशू ख्रिस्त आपल्याला हे नाही सांगत की तुम्ही गाढवावर बसा, परंतु प्रभु चाहता है कि तुम चर्च में आने के बाद गधे के समान यानी नम्र और सारा सहने वाला तुम बनो. पण देवाची इच्छा आहे की तुम्ही चर्चमध्ये आल्याच्या नंतर गाढवासारखं नम्र आणि सगळं काही सहन करणारा बना. तो रविवार के दिन में आने के बाद सबसे पहले हम ये चर्च में आने के बाद प्रभु को कहेंगे, प्रभु हर संडे को आपको यही कहना है कि प्रभु मुझे नम्र कर. आणि प्रत्येक रविवारी तुम्हाला देवाच्या मंदिरामध्ये येऊन हेच म्हणायचं की प्रभू मला नम्र कर. और जितना तू बोझ मुझ पे डालेगा वो सहने के लिए मुझे मदद कर. आणि जेवढं तू वजन माझ्यावर टाकशील ते सगळं मला सहन करायला मुझे मदत कर. बलवा करने नहीं देना, आणि विरोध करने नहीं देना, मला बलवा करून देऊ नको, विरोध करून देऊ नको, कुरकुराने नहीं देना, कुरकुर करून देऊ मुझे तू नको, मदद कर. मला तू मदत ये कर. प्रभु चाहता है. आणि ही देवाला पाम पाहिजे. संडे के द्वारा यानी यीशु के इस विजयी प्रवेश के द्वारा परमेश्वर हमें यही चाहता है कि हम भी चर्च में आने के बाद इस क्षेत्र में विजयी हो. आणि पाम संडेच्या द्वारे देवाचा यरूशलेममध्ये विजयी प्रवेश याच्याद्वारे देव आपल्याला शिकवतो की आपणही काय करावं, विजयी प्रत्येक गोष्टीमध्ये विजय घ्यावा. तो मेरा कहने का उद्देश्य है, यीशु जब गधे पे बैठा तो लोग हंसे नहीं. आणि जेव्हा येशू ख्रिस्त गाढवावरती बसला तेव्हा कोणी हसलं नाही. ना गधे को देखा, नाही त्यांनी गाढवाला परंतु पाहिलं. किसको देखा? पण कोणाला पाहिलं? यीशु मसीह को. येशू ख्रिस्ताला. लोग पूछने लगे ये कौन है. आणि लोक विचारू लागले की हा कोण आहे. आप 10:21 के 10 में पढ़ सकते हैं. 21:10 मध्ये तुम्ही वाचू शकता. येशू यरूशलेमात येताच ते सर्व शहर जागे झाले. पूरा शहर जागा हो गया, हिल गया, हलचल मच गई. और क्या बोलने लगे? हा कोण आहे त्यांनी विचारले. ये कौन है, कौन है? इतनी बड़ी भीड़, गधे को कोई नहीं देखा. आणि एवढी मोठी गर्दी होती पण त्यांनी गाढवाला नाही पाहिलं. लोगों ने गधे को नहीं देखा. लोकांनी गाढवाला नाही पाहिलं. लोग किसको देख रहे थे? लोक कोणाला पाहत होते? वहाँ लिखा है, तिकडे लिहिले हा येशू आहे. ये यीशु है. तो वैसे ही है ना, हम संडे के चर्च में आने के बाद हम बाहर निकलने के बाद हम चलते समय यीशु दिखना. आणि आपण चालत असताना आपल्यामधून येशू दिसला ये पाहिजे. प्रभु की इच्छा है हर संडे को चर्च में आने के बाद. आणि हे देवाची इच्छा आहे की आपण प्रत्येक रविवारी चर्चमध्ये आल्याच्या नंतर कि हमारे द्वारा यीशु दिखाई दे. की आपल्याद्वारे येशू दिसावा. सोए में लोग जागे हो जाए. झोपलेले लोक जागृत लोग व्हावे. हमें नहीं देखे, आणि लोकांनी आपल्याला हमारे पाहू नये. स्वभाव को नहीं देखे, आपल्या स्वभावाला पाहू हमारे नये. जो बुरा स्वभाव वो उसको नहीं देखे, आणि आपला जो वाईट स्वभाव आहे त्याला पाहू नये. परंतु हमारे अंदर रहने वाले मसीह को देखे. पण आपल्यामध्ये वास करणाऱ्या येशूला पाहावं. दूसरी बात हम देखते हैं कि यीशु ने मंदिर को उसी दिन रविवार के दिन में हम देखते हैं कि रविवार के दिन में यीशु मसीह ने क्या किया? आणि रविवारच्या दिवशी येशू ख्रिस्ताने काय केलं? मंदिर को साफ किया. मंदिराला साफ केलं. जो भी लेन देन था 12 से लेके 17 तक पढ़ सकते हैं. आणि 12 ते 17 मध्ये तुम्ही वाचू शकता जे काही खरेदी विक्री होती. हाँ, जो लेन देन कर रहे थे आणि जे खरेदी विक्री करत होते तो यीशु मसीह ने क्या किया? येशू ख्रिस्ताने काय केलं? सारे उसको उलट दिया, बंद करवाया आणि ते सगळं काही त्यांनी उधळून टाकलं आणि सगळं बंद और करवलं. कहा ये मेरा घर प्रार्थना का घर कहलाया जाए. आणि तो म्हणलाय माझं घर आहे ते प्रार्थनेचं घर म्हणण्यात तो येईल. वैसे ही नम्र होने के बाद आणि तसं नम्र झाल्याच्या नंतर हम हर संडे को आने के बाद, आज से मैं आपको बता रही हूँ, हम जब भी संडे को आएंगे, आणि आजपासून मी तुम्हाला सांगते जेव्हाही आपण रविवारी येऊ हाँ, हम चर्च में कहना प्रभु मुझे नम्र कर. आणि चर्चमध्ये आल्याच्या नंतर म्हणायचं प्रभू मला नम्र कर मैं सहने योग्य हो जाऊँ आणि मी सहण्याच्या योग्यतेचा भाव और आपका एक अच्छा प्रयोजन, आपका एक अच्छा काम करने वाला, आपको प्रकट करने वाला बनूं. आणि तुमचं एक चांगलं काम करणार आणि तुम्हाला प्रकट करणारा मला बनवून दे. दूसरा, मेरा जो स्वभाव इस संसारिक है, संसार के जैसा रहने का, आणि दुसरा जो माझा जो स्वभाव आहे जगातल्या लोकांबरोबर त्यांच्यासारखं राहण्याचा उसे उलट दो त्याला तो उलटवून टाक और मुझे प्रार्थना का घर बना. आणि मला प्रार्थनेचं घर बनव. मेरा ये जीवन प्रार्थना करने वाला बना. माझं हे जीवन प्रार्थना करणारं बनव. ये हमें संडे के दिन ही कहना है, क्योंकि यीशु ने संडे के दिन में ही उसके परमेश्वर के मंदिर को प्रार्थना का घर करवाया. आणि हेच आपल्याला रविवारच्या दिवशी करायचं आहे, कारण का देवाने रविवारच्या दिवशीच आपल्या घराला प्रार्थनेचं घर म्हटलंय. वो जो बाजार बनाया था, आज मंदिर में बाजार था, वो बाजार दूर कर दिया. आणि जो मंदिरामध्ये त्यांनी बाजार भरवलेला होता तो सगळा बाजार येशू ख्रिस्ताने दूर केला. इस्राएली लोगों ने उस मंदिर में परमेश्वर की भक्ति छोड़कर सब बाजार बना डाला था. कोई कांदा बेचता था, कोई फ्लावर बेचता था, भाजी बेचता था, कबूतर बेचता था, बहुत कुछ आइटम बेचते थे. जो परमेश्वर को चाहिए वो तो बेचते ही थे, जो परमेश्वर को नहीं चाहिए वो भी वस्तुएं बेचने के लिए वहाँ बैठे थे. आणि देव इस्रायली लोकांनी देवाच्या मंदिरामध्ये देवाची भक्ती करणं तर सोडून दिलेलं, पण त्या लोकांनी तिकडे बाजार भरवला होता. इस रीति से हम देखते हैं वो सब
पलट दिया। आणि ते सगळं काही उलटवून टाकण्यात आलं. तो हम भी बोल रहे हैं प्रभु मेरे अंदर भी आप जो बाजार है यानी जो आपको बिल्कुल पसंद नहीं है वो दूर कर। आणि आपण हे बोलायचं आहे की प्रभू माझ्यामध्ये जो काही बाजार आहे जे तुम्हाला आवडत नाही ते सगळं माझ्यामधून तू दूर कर. 14 से 17 तक आप पढ़ सकते हैं। यीशु मसीह ने लंगड़े अंधे बीमार लोगों को चंगाई दिया। आणि 14 ते 17 पर्यंत तुम्ही वाचू शकता येशू ख्रिस्ताने आंधळ्या लोकांना जे लंगडे होते त्या सगळ्यांना देवाने आरोग्य दिलं. चंगाई मांगना आणि आरोग्य मागणं. प्रभु मैं आज मंदिर में आया हूँ, प्रभू आज मी मंदिरात आलोय. तो जैसे मैं आपकी सेवा के लिए प्रयोजन का पात्र बनूं तो वैसे ही मेरे शरीर में तू चंगाई दे। आणि जसं मी तुझ्या सेवेसाठी प्रयोजनाचा पात्र बनलेला आहे तर प्रभू माझ्या शरीरामध्ये तू आरोग्य दे. और फिर हम देखते वहाँ स्तुति होने लगी। आणि मग आपण इकडे पाहतो की स्तुती होऊ लागली. फिर मंदिर में हम स्तुति करते, आणि मग मंदिरात आपण स्तुती करायची. स्तुति करना स्तुती स्तुति करायची. होनी चाहिए। हम चर्च में आते हैं, संडे को चर्च में आते हैं, स्तुति करना ही है। और सुबह का वचन वही था, जितने लोग सुबह के चर्च में थे उन सबको तो मालूम है कि स्तुति करना ही है। आणि देवाच्या मंदिरात आल्यानंतर आपण स्तुती करायचीच आहे. प्रभु के भवन में आने के बाद हमारे मुंहों से स्तुति निकलनी चाहिए। आणि देवाच्या मंदिरात आल्यानंतर आपल्या मुखातून स्तुती निघाली यीशु ने पाहिजे. कहा अगर तुमने नहीं सुना आणि येशू म्हणाला जर तुम्ही नाही ऐकलं कि बच्चों के मुंह से, दूध पीते हुए बच्चों के मुंह से अपार स्तुति कराई। आणि दूधपद्या मुलांकडनं मी खूप अपार स्तुती करवली. ये जुने करार में ही भविष्यवाणी करवाया था। आणि जुन्या काळातच भविष्यवाणी करवण्यात आली. इसीलिए रविवार के दिन में हमें परमेश्वर की स्तुति करना ही है। म्हणून रविवारच्या दिवशी आपण देवाची स्तुति करायचीच आहे. इसका मतलब ऐसा नहीं कि हम दूसरे दिन अपने घर में स्तुति नहीं करते। आणि याचा अर्थ असा नाही की दुसऱ्या दिवशी आपण आपल्या घरात स्तुती नाही करायची. हम हमारे घरों में तो करना ही है, आपण आपल्या घरात तर करायचीच लेकिन आहे. मंदिर में ये क्यों खास बताया गया? पण मंदिराने खास का सांगण्यात आलं अरे हमारी स्तुति चली जाती है। कारण आपली स्तुती निघून हम जाते. जब चर्च में आते तब तक हमारी स्तुति चली रहती, आपण नहीं रहती। चर्चमध्ये येतो तेव्हा आपली स्तुती निघून गेलेली असते. इसी कारण से परमेश्वर हमें उत्साहित करता है। म्हणून देव आपल्याला उत्साहित कि करतो. हम आज के बाद जब भी हम संडे आएंगे हमारी स्तुति नहीं जानी चाहिए। हम परमेश्वर को स्तुति देने वाले परमेश्वर के बच्चे बने। आणि आजच्या नंतर जेव्हाही आपण देवाच्या मंदिरामध्ये येऊ तेव्हा आपली स्तुती गेली नाही पाहिजे पण आपण देवाला स्तुती देणारे असे पात्र बनले क्या पाहिजे. लिखा है? बालकों और दूध पीते मुंह के बच्चों से। आणि लहान बालकी काय करतात देवाच्या लहान बालकी आपल्या मुखाच्या कडे देवाची स्तुती तो करतात. हम परमेश्वर के बच्चे बनना आणि और स्तुति करना। आपण देवाची मुलं बनायची आणि त्याची स्तुति करायची. रात को उसने यीशु मसीह ने वहीं पर बेतनिया में बिताई। दूसरे दिन क्या हुआ? आणि बेथनियामध्ये येशू ख्रिस्ताने आपली रात्र घालवली. दुसऱ्या दिवशी काय झालं? जिसको कहते हैं सोमवार। आणि त्याला म्हणतात सोमवार. हम रविवार के दिन में यीशु चर्च में, अभी यीशु मसीह वहाँ पर जब इसराइल में रहते समय जब हमने देखते हैं ये सारी वीडियो को, आणि येशू ख्रिस्त इस्रायल देशामध्ये राहत असताना या सर्व विधांना आपण पाहतो. वहाँ जो शब्बात है वो सैटरडे था। आणि तिथे जो शब्दात दिवस होता तो शनिवार तो होता. आपको लगेगा कि रविवार के दिन में यीशु मसीह चर्च आराधना करने के लिए ही संडे के दिन गया था। आणि येशू ख्रिस्त आराधना करण्यासाठीच रविवारच्या दिवशी गेला होता. लेकिन शब्बात उन्होंने कभी माना सैटरडे को उसने पालन किया। पण शब्द दिवस त्यांनी कधी पालन केला? शनिवारच्या दिवशी. यीशु ने शब्बात नहीं चुकाया। आणि येशूने शब्द दिवस चुकवला लेकिन मैं नाही. आपको बताना चाहती हूँ हम इसराइल में नहीं हैं। आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपण इस्रायलमध्ये नाही, आपण ख्रिस्ती आहोत. हम शनिवार को नहीं मनाना है। आणि आपण शनिवारी नाही इसलिए मनवायचे. नहीं मनाना है यासाठी नाही मनवायचे क्योंकि यीशु मसीह रविवार के दिन में जिलाए गए। कारण येशू ख्रिस्त रविवारच्या दिवशी जिवंत बाइबल झाले. हमें बताता है हमारे हफ्ते का पहला दिन कौन सा है? रविवार। आणि आपल्या आठवड्याचा पहिला दिवस कोणता आहे? रविवार. रविवार क्योंकि वो पहला दिन जब यीशु मसीह जिलाया गया वो पहला दिन था। आ गया तब से 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख, 4 तारीख, ऐसे जो आज तक तारीख गिरे ना, आज कितनी है? 12। ये हमें कैसे मालूम पड़ा कि आज 12 है, अप्रैल महीना है? ये यीशु के जिलाए जाने से। आणि आज 12 तारीख आहे आणि आपल्याला कसं माहित पडलं? येशू ख्रिस्त जिवंत झाल्यामुळे. इसी कारण से यीशु जिलाया गया वो पहला दिन है पुनरुत्थान का दिन। आणि म्हणून येशू ख्रिस्त जिवंत झाला तो पहिला दिवस आहे पुनरुत्थानाचा और दिवस. इसलिए प्रभु चाहता है कि हम हर रविवार को मसीह लोग जो उसके पीछे चलते हैं वो एकत्रित हो। म्हणून देवाची इच्छा आहे की आपण जे ख्रिस्ती लोक त्याच्या मागे चालू त्यांनी रविवारच्या दिवशी एकत्रित व्हावं और हमारा शब्बात भी हम उसी में पालन। आणि आपला शब्दात दिवस ना आपण त्याच्यातच पालन शब्बात करावं. का मेन अर्थ सैटरडे नहीं है। आणि शब्दाचा मेन अर्थ शनिवार नाहीये. शब्बात का अर्थ है विश्राम करना। आणि शब्दाचा अर्थ आहे विश्रांती मैं घेणं. फिर से बताती हूँ, मी तुम्हाला पुन्हा अगर सांगते किसी ने आपको आर्ग्यूमेंट किया कि शब्बात सैटरडे है, आणि जर तुम्ही तुमच्याशी कोणी वादविवाद घातला की जो शब्दात दिवस आहे तो शनिवारचा आहे. शब्बात का अर्थ है आराम करना। आणि शब्दाचा अर्थ आहे विश्रांती घेणं. परमेश्वर ने 6 दिन सृष्टि की रचना की, आणि देवाने 6 दिवसामध्ये सृष्टीची निर्मिती केली. लेकिन वहाँ ऐसा नहीं लिखा सोमवार, मंगलवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार,
शुक्रवार शनिवार रविवार, ऐसा लिखा है? आणि तिकडे असं लिहिलेलं सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार. नहीं. क्या कहा? काय 6 दिन सृष्टि की रचना करके 7वें दिन विश्राम किया. आणि 6 दिवस सृष्टीची निर्मिती करून 7व्या दिवशी त्याने विश्रांती घेतली. इसीलिए तुम 6 दिन काम करके कैसे भी तुम्हें 7वां दिन यीशु को देना है. म्हणून कशी तुम्ही 6 दिवस काम करून 7वा दिवस तुम्हाला देवाला द्यायचं तो फिर आहे. वो आप कोई भी दिन दे सकते हैं. आणि तो तुम्ही कोणताही दिवस देऊ शकता. हर एक दिन हर एक मसीह कोई भी दिन को बड़ा मान सकते हैं, समान मान सकते हैं. आणि प्रत्येक ख्रिस्ती कोणत्याही दिवसाला मोठा मानू शकतात किंवा समान मानू इसलिए शकतात. अगर आप सोमवार को आराम करते हो तो वो आपका शब्द सोमवार है. आणि जर तुम्ही सोमवारच्या दिवशी विश्रांती घेता तर 7वा दिवस तुमचा सोमवार अगर आहे. आप मंगलवार को छुट्टी लेते हो और प्रभु के भवन में आते हो तो वो आपका शब्द मंगलवार है. आणि जर तुम्ही मंगळवारी सुट्टी घेता आणि देवाच्या मंदिरामध्ये येता तर मंगळवार हा तुमचा शब्द दिवस कोई आहे. एक दिन आपको देना. आणि कोणताही एक दिवस तुम्हाला द्यायचा. हम रविवार क्यों देते हैं? पण आपण रविवार का देतो? यीशु जिलाया है. कारण येशू ख्रिस्त त्या दिवशी जिवंत इसलिए झाला. हफ्ता का एक दिन देना ही है, शब्द पालन करना ही है. म्हणून आठवड्याचा एक दिवस द्यायचाच आहे, शब्द दिवस पालन करायचंच आहे. इसलिए सारे मसीहों की संगठनाओं ने उसी काल में जो हमारे जूने प्रेरित थे जैसे पतरस, पौल, उन सभीयों ने रविवार ये दिन रखा क्योंकि यीशु उस दिन जिलाया है. तो उस दिन क्या हो गया? वो दिन भी माना जा रहा है जिलाए जाने का और शब्द भी हो रहा है और परमेश्वर की आज्ञा के अनुसार जो विश्राम करना है वो भी हो रहा है. आणि आपले जे ख्रिश्चन होते त्या लोकांनी एक दिन निश्चित केला तो म्हणजे रविवार. त्या दिवशी येशू ख्रिस्त जिवंत झाला. आपण पालन करतो आणि देवाने आपल्याला जो शब्द दिवस पालन करायला सांगितलंय तो सुद्धा पालन करतो. मालूम हो गया? आणि इसलिए यीशु मसीह, लेकिन यीशु मसीह संडे के दिन जरूर चर्च गए. हम देखते हैं कि वो मंदिर में गया, आणि आपण पाहतो की तो मंदिरामध्ये गेला मंदिर में जाकर मंदिर साफ किया. आणि मंदिरात जाऊन त्याने मंदिर साफ अगर केलं. हमें साफ होना है जर आपल्याला साफ व्हायचं तो आहे संडे के दिन चर्च में आकर ही अपने आप को साफ करें. तर रविवारच्या दिवशी देवाच्या मंदिरात येऊनच आपल्याला स्वतःला साफ करायचं आहे. अब हम कैसे साफ हो सकते हैं? आणि आता आपण कसं काय साफ होऊ जब शकतो? हम प्रभु को कहेंगे, जेव्हा आपण देवाला प्रभु सांगू देख मेरे अंदर ये बुराई है, मेरे अंदर ये झगड़े की आत्मा है, मेरे अंदर ये गुस्से की आत्मा है, तू निकाल दे. तब हम प्रभु उसमें से निकालेगा. क्योंकि हमें कहाँ से मिला? लेन देन. आणि आपल्याला कुठून भेटतं? खरेदी विक्रीच्याद्वारे ना. बाजार से हमको मिला. आणि बाजारातून आपल्याला भेटतं. बाजार कहाँ होता है? बाजार कुठे होतो? संसार. जगामध्ये. वहाँ से हमें मिला ना. आणि तिथून आपल्याला भेटलं ना. हम उन्हीं से सीखते हैं. आपण त्यांच्याकडनं शिकतो ना. इसीलिए वो प्रभु को कहकर निकाल देना. आणि ते देवाला सांगून काढून टाकायचे. ये रविवार का महत्व. आणि हा आहे रविवारचं महत्व. दूसरा दिन सुबह हम देखते हैं, आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच आपण पाहतो. जैसे हम सोमवार बोल सकते हैं. अभी हमारे इसके अनुसार तो हम सोमवार ही बोलेंगे. आणि आपल्या ह्याच्यानुसार आपण सोमवारच म्हणू जब शकतो. वो भोर को उठा, आणि जेव्हा तू सकाळी उठला उसे भूख लगी. त्याला भूक लागली. नेचुरली सुबह भूख लगना कोई बुरी बात नहीं. आणि सकाळी भूक लागणे ही काही वाईट गोष्ट नाही. लेकिन ये भी हमारे लिए खास था आणि हे आपल्यासाठी खास होतं कि हम क्या करना चाहिए. जैसे यीशु मसीह भोर उठते थे, की आपण काय केलं पाहिजे. जसं येशू ख्रिस्त सकाळीच उठायचे हम भी भोर उठने की आदत लगानी आणि चाहिए. आपण सकाळीच उठायची सवय 9 लागू बजे, पाहिजे. 9 वाजता, 10 बजे, 10 वाजता, 11 बजे, 11 वाजता, 12 बजे, 12 वाजता. ये उठने की आदत सही नहीं. आणि ही उठण्याची वेळ बरोबर नाही. हमारे घर में हमें और हमारे बच्चों को भोर को उठने की आदत लगानी चाहिए. आपल्या घरामध्ये स्वतःला आणि आपल्या मुलांना सकाळीच उठायची सवय लावली पाहिजे. हम अगर भोर को उठेंगे आणि जर आपण सकाळीच उठलो तो हमारी प्रार्थना भी होगी. तर आपली प्रार्थना पण होईल. प्रार्थना के साथ साथ हमारे घर के सारे काम भी हो जाएंगे. आणि टाइम पे 7 बजे, 7:30, 8 बजे नाश्ता भी हो जाएगा. आणि प्रार्थनेबरोबर आपली सगळी कामं वेळेवर होतील आणि 7:30-8 वाजेपर्यंत आपला नाश्ता पण होणार आप आहे. खुद सोचे हमारा नाश्ता कौन से टाइम पे होगा. आणि आपण स्वतः विचार केला पाहिजे की आपला नाश्ता कोणत्या वेळेला होतो. 10, 10, 11, 11, 12, 12, फिर 10 बजे. नहीं, 12 नहीं, 10 बजे. आप लोग का कितना बजे होता है? आणि तुमचा केव्हा होतो. 9, 9:30, 10 के अंदर. 10 के बाद किसका होता है? 10च्या नंतर कोणाचा होतो. 11 बजे किसका होता है? 11 वाजता कोणाचा होतो. ये नहीं होना चाहिए. आणि हे नाही झालं पाहिजे. प्रभु हमें सिखाता है आणि देव आपल्याला शिकवतो जो समय परमेश्वर ने रखे हैं आणि जी वेळ देवाने ठेवलेली आहे उस समय का सदुपयोग करो, ऐसा बाइबल कहता है. त्या वेळेचा सदुपयोग तुम्ही करा असं बायबल तो म्हणतो. समय पर ही सब काम होना चाहिए. मग वेळेवरती सगळी कामं झाली इसीलिए पाहिजे. प्रभु हमको यहाँ सिखाता है कि तुम मेरे पीछे चलने वाले गधे पे मत बैठो, लेकिन सुबह जरूर उठो. आणि तुम्ही गाढवावरती बसू नका पण तुम्ही माझ्या मागे चालणारे वेळेवरती सकाळी उठा. हाँ, हम गधे पे नहीं बैठो. आपण गाढवा बैठना पड़े तो बैठ जाओ, कोई बात नहीं. अगर ट्राई करके देखो, लेकिन गधा बिठवाया नहीं आपको. आणि तुम्हाला जर ट्राय करून बघायचं तुम्ही बघू शकता
ट्राई किया था कारण मी ट्राय केलं होतं बचपन में। लहानपणी. हमारे यहाँ क्या मालूम मुंबई में कहाँ से गधा आया, आणि काय माहिती मुंबईमध्ये कुठून गाढव आला. और हमारे जो फ्रेंड्स थे उन्होंने वो गधे को पकड़ लिया। आणि आमचे जे मित्र होते त्यांनी त्या गाढवाला पकडलं सब ट्राई करने लगे, हम गधे पे बैठेंगे, हम गधे पे बैठेंगे। आणि सगळे ट्राय करू लागले की आपण गाढवावरती कोई बसूया. कोई लोग मजाक उड़ाने लगे, अरे अरे गाड़ों को कौन बसता का? और काय कुछ लोग मजाक उड़ाने लगे की गली के ऊपर कोई बैठा ये ही मेरी नहीं. बड़ी इच्छा थी, पण माझी मोठी इच्छा होती. और डरो मत, मैं जाट नहीं थी, गाड़ी नहीं थी, आणि मला मी तेव्हा जात नव्हते. लेकिन मैं बैठ नहीं पाई पण मी बसू नाही क्योंकि मैं शकले. जब भी चढ़ने जाती थी वो आगे चला जाता था। कारण जेव्हा मी बसायला जायचे तेव्हा तो पुढे निघून और मुझे जायचा. मालूम था गधा लात मारता आणि मला माहित आहे की तो गाढवाला लाथ मारतो. हाँ, अगर पहचान नहीं है तो वो बैठने नहीं देता। आणि जर ओळख नाही तर तो बसू नाही देत. ये गधे का बहुत अच्छा स्वभाव है, आणि या गाढवाचा खूप चांगला स्वभाव इसे मैंने आहे. सीखा। आणि याच्याद्वारे मी ये शिकले. मेरा अनुभव से मैं बता रही हूँ, मेरे अनुभव से। माझ्या अनुभवाच्या द्वारे मी तुम्हाला सांगते. हमारी अंडे गली जो थी, हमारी गली में हमारी बिल्डिंग को लग के अंडे गली थी, वहाँ पर ही ये सब हम लोग कारस्तान खेलते थे, बच्चे लोगों का कारस्तान होता था। आणि आमच्या बिल्डिंगच्या पुढे एक गली होती तिथेच आम्ही सगळेजण ही कारस्थान करायचो. तो उस गली में अंडा ज्यादा बिकता था, आणि त्या गलीमध्ये जास्त अंडे विकायचे. इसीलिए उस गली को अंडे गली कहते थे। आणि म्हणून त्या गलीला अंडे गली और म्हणतात. उसके आगे जाएंगे तो पारसी कॉलोनी बोलते थे। आणि त्याच्या पुढे गेलं तर पारसी कॉलेज तो बोलतात. वहाँ बहुत पारसी थे और पारसी का मंदिर भी था, पारसी लोगों का। आणि तिथे खूप लोक पारसी लोक राहायचे आणि तिथे पारसी लोकांचं मंदिर उस सुद्धा अंडे होतं. वाले के दुकान के साथ हम सब बच्चों का बहुत जमता था। आणि जो अंडेवाल्याचं जो दुकान होतं त्याच्याबरोबर आमचं खूप जमायचं. तो इसीलिए हम जो कुछ करना होता था उसी दुकान के यहाँ करते थे। आणि म्हणून आम्हाला जे काही करायचं आम्ही त्या दुकानाच्या समोरच करायचो. मुझे मालूम है पीछे से चढ़े तो वो लात मारेगा, आणि मला माहिती आहे, जर मागून चढायला गेलो तर मागून गाढव लाथ तो मारेल. इसलिए मैं आगे से चढ़ रही हूँ। आणि म्हणून मी पुढे चढत वो होते. गधा मुझे देख के आगे ही जा रहा था, पण तो गाढव मला बघून पुढेच जात होता. इसलिए मैं चढ़ नहीं पाई। पण मी चढू नाही शकले. आखिर में वो गधा किसी को भी बैठने नहीं दिया। मग शेवटी त्या गाढवाने कोणालाच बसून नाही इससे दिलं. हमें बहुत अच्छा सीखते हैं। आणि याच्यातून आपण खूप चांगल्या रीतीने शिकतो. तो देखो गधा अपने मालिक का ही सुनता है, मालिक को ही बिठाता है। आणि गाढव आपल्या मालकाचंच ऐकतो आणि मालकालाच बसवतो. हम भी हमारे जीवन में सिर्फ हमारा जो मालिक है यीशु, उसका ही सुनना, उसी को बिठाना आणि और को नहीं बैठने देना। आपणही आपल्या जीवनामध्ये जो आपला मालिक आहे येशू त्याचंच ऐकायचं आणि त्यालाच बसवायचं, दुसरं कोणालाही बसवायचं इसलिए नाही. यीशु कहता है ना, मेरे भेड़े मेरी ही वाणी सुनती है, किसी और की नहीं, वो परायों से भागती है। आणि म्हणून येशू म्हणाला की माझे मित्र माझीच वाणी ऐकतात आणि ती माझ्या वाणीला ओळखतात, ते परक्यांच्या वाणी ऐकून ते पळून जातात. तो ये ध्यान रखो, हम भी वही करना है, परायों को अपने जीवन में आने नहीं देना, उनसे दूर रहना। आणि आपण पण तेच करायचं, परक्यांना आपल्या जीवनामध्ये येऊ नाही द्यायचं, त्यांचं ऐकायचं पण तो नाही. हम देखते हैं यीशु सुबह उठा और उसे भूख लगी, आणि येशू ख्रिस्त सकाळी उठला, त्याला भूक लागली. सड़क के किनारे अंजीर का एक पेड़ था, आणि जवळच रस्त्यावरती एक अंजिराचं झाड मुझे होतं. लगा बहुत फल हो गए उसमें, क्योंकि वो अच्छा हरा भरा पेड़ था। आणि त्याला असं वाटलं की ते हिरवगार झाड आहे म्हणून त्याला खूप फळं असतील. तो उसने फल ढूंढना नजदीक आकर, आणि त्याने जवळ येऊन ते फळ शोधू लागला. लेकिन उसमें एक भी फल नहीं था। पण त्याच्यात एक सुद्धा फळ नव्हतं. एटलीस्ट एक फल उसने देना होता था, आणि ऍटलीस्ट त्याने एक फळ द्यायला पाहिजे, लेकिन वो एक फल भी उसको नहीं पण था। एक फळ सुद्धा द्यायला नव्हतं. इसी कारण से यीशु मसीह ने कहा अंजीर के पेड़ को कि आज अब से तुझे कभी फल नहीं लगेगा। म्हणून येशू ख्रिस्त त्या अंजिराच्या झाडाला म्हणाला की आजपासून तुला एकही फळ लागणार नाही. अच्छी रीति से उसने, क्योंकि जब फल मिला, ढूंढने आया, हम फल नहीं मिला, तो यीशु ने कहा अब से फल नहीं लगेगा। आणि जेव्हा येशू ख्रिस्त फळ शोधायला आला, त्याला फळ भेटलं नाही, तेव्हा तो म्हणाला की आजपासून तुला एकही फळ लागणार नाही. चेले अचंभित हो गए। आणि जे शिष्य होते ते आश्चर्यचकित झाले. का? क्योंकि चेलों के आंखों के सामने ऐसा आया जो हरा भरा पेड़ वो तुरंत सूख गया, उसके जितने पत्ते थे वो अभी जो हम बाहर पत्ते देखते हैं ना, सूख कर खड़ नीचे गिर गए, काटियाँ हो गई, एकदम हरा, एकदम जो सुंदर इतना बड़ा फैला हुआ पेड़ एकदम सूख गया। वो देखकर सब शॉक हो गए। आणि शिष्याच्या डोळ्याच्या समोर जे हिरवगार झाड होतं ते लगेच सुकून गेलं, वाढून गेलं, त्याची सगळी पानं झडून गेली. हे पाहून ते सगळे शिष्य आश्चर्यचकित झाले. संडे के बाद, चर्च में आने के बाद, मंदिर में आने के बाद परमेश्वर चाहता है हम मसीहों के अंदर फल हो। आणि चर्चमध्ये आल्याच्यानंतर, मंदिरामध्ये आल्याच्यानंतर देवाची इच्छा आहे की आपल्याकडे फळ असावं. हम अंजीर हमें दर्शाता है। आणि अंजीर आपल्याला दर्शवतात. अंजीर सड़क के किनारे पे लगे हुए अंजीर, हम सचमुच रास्ते के ही लोग थे जो हमको प्रभु ने उसके राज्य में लिया, उसके बाग में लगा दिया। आणि रस्त्याच्या किनाऱ्यावरती लावलेलं अंजिराचं झाड ते आपणच होतो. देवाने आपल्याला रस्त्यावरून उचललं आणि त्याच्या बागेमध्ये त्याने आपल्याला लावलं. प्रभु चाहता है कि हमें फल हो, आणि देवाची इच्छा आहे की आपल्यामध्ये फळ असावं. इसीलिए प्रभु हमें फल ढूंढने आता है। आणि म्हणून देव आपल्याकडे फळ शोधायला प्रभु येतो. हमें फल ढूंढता है आणि देव आपल्याकडे फळ और वो शोधतो. चाहता है हमें फल हो। आणि त्याची इच्छा आहे की आपल्यामध्ये फळ असावं. हमारे अंदर क्या हो, आपल्यामध्ये काय असावं, हमारे अंदर फल हो, आपल्यामध्ये फळ ये असावं. प्रभु की इच्छा है। आणि ही देवाची इच्छा आहे. इसीलिए हम
हमारे अंदर फल आने चाहिए परमेश्वर का। फल क्या है? परमेश्वर का स्वभाव। आणि फळ काय आहे? देवाचा स्वभाव। अभी बाइबल में आप सबको 9 फल तो मालूम ही है। आणि बायबलमध्ये तुम्हाला सगळ्यांना 9 फळं तर माहिती जरूर आहे। मैं उस फल पे नहीं जाऊँ, आणि घाबरून जाऊन मी त्या फळांवर नाही लेकिन जाणार, मैं पूछूंगी कौन से वो फल है। पण मी विचारते फळ कोणते आहे। ये है पवित्र आत्मा के फल, आणि हे आहे पवित्र आत्म्याचे फळ। ये हमें होना ही चाहिए। आणि हे आपल्यामध्ये असेल प्रेम, प्रेम, आनंद, आनंद, शांति, शांती, धीरज, धीरज, दयालुता, दयाळुता, भलाई, भलाई, विश्वस्तता, विश्वस्तता, नम्रता, नम्रता और संयम। आणि संयम। ये फल हमें होने चाहिए। आणि हे फळ आपल्याला ये असले हमें पाहिजे। मालूम है फल है, आणि आपल्याला माहिती आहे की फळ हमें आहे, मालूम है आंबा फल है, आणि आपल्याला माहिती आहे आम फळ आहे, एप्पल फल है, आणि सफरचंद फळ आहे। लेकिन क्या हमारे हर घरों में आंबा एप्पल है? पण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आंबा आणि सफरचंद आहे चिकू का? है, चिकू आहे का? सफरचंद है, सफरचंद आहे का? पाइनएप्पल है? आणि पाइनएप्पल आहे का? नहीं है, नाही। है ना? लेकिन हमें मालूम है ये फल है। पण आपल्याला माहिती आहे हे फळ आहे, ये परमेश्वर ने फल क्यों दिए? आणि देवाने हे फळ का दिली? ये एटलीस्ट इनमें से कोई ना कोई फल हमारे घर में आकर हम तंदुरुस्त हो जाए खाकर। आणि ऍटलीस्ट ते आपल्या घरामध्ये एक ना एक तरी फळ देऊन आपण ते खाऊन एकदम हष्टपुष्ट व्हावं। वैसे ही परमेश्वर ने आत्मिक फल क्यों दिए? मग तसंच देवाने आपली फळं का दिली? इनमें से कोई ना कोई एक फल का हमारे जीवन में इस्तेमाल हो, हम आत्मा में बलवान हो। आणि याच्यामधलं कोणत्या ना कोणत्या फळाचा आपण उपयोग करावा आणि आपल्या आत्म्याची वाढ व्हावी। फल बल देता है, आणि जे फळ आहे ते आपल्याला बल देतं, निर्बलों को ताकत देता है। निर्बलांना ताकद देतं। फल का एक फायदा है, फळांचा एक फायदा आहे, अगर खाना नहीं जाता है जर जेवण जात नाही फल से भूख, तो जो नहीं भूख है उसको भी क्या हो जाता है, शरीर के अंदर जाकर उसको भूख दिलाता है। आणि फळाच्या द्वारे काय होतं, ज्याला भूख नाहीये ते आतमध्ये जाऊन ते काय करतं, त्याला भूक उत्पन्न करतं। इसीलिए हमारे अंदर फल होना चाहिए। म्हणून आपल्यामध्ये फळ तो असतं। जैसे हम शारीरिक दृष्टिकोण से हमारे घर में हम बनाना लाते हैं, आणि शारीरिक दृष्टिकोनाने आपण आपल्या घरामध्ये केळी आणतो, आणतो, रोज नहीं लाते लेकिन कभी तो लाते हैं। रोज नाही आणत पण कधीतरी आणतो। हम एप्पल लाते हैं, आपण सफरचंद आणतो, लाते हैं, काट के अपने घर में मिलकर खाते हैं, आणि कापून सगळेजण मिळून आपल्या घरामध्ये खातो। लाते हैं, चिकू लाते हैं, चिकू आणतो, फिर हम पाइनएप्पल लाते हैं, पाइनएप्पल आणतो, ग्रेप्स लाते हैं, द्राक्ष आणतो, लाते हैं ना। कोई ना कोई तो फल लाकर मिल के खाते हैं ना। आणि कोणतं ना कोणतं तरी फळ आणून मिळून खातो। सब मिल के कोई कोई बच्चा बोलता है मुझे पाइनएप्पल अच्छा नहीं लगता, लेकिन हम फिर भी बोलते हैं खा अच्छा। आणि काही मुलांना पाइनएप्पल आवडत नाही पण आपण म्हणतो खा पण हे चांगलं आहे। कुछ बच्चों को केला नहीं पसंद, काही मुलांना केळी नाही आवडत, तो बोलते नहीं, बोलते नहीं चाहिए, लेकिन फिर भी हम क्यों बोलते हैं जोर? क्योंकि हमें मालूम है वो केला लाभदायक है। आणि आपण जबरदस्ती त्यांना का करू फायदा, कारण आपल्याला फायदा आहे जो केळा आहे ते लाभदायक आहे। किसी किसी को एप्पल नहीं पसंद, आणि काही काही लोकांना सफरचंद नाही आप आवडत, ऐसा मत सोचो कि किसी को एप्पल नहीं पसंद है। आणि काही काही लोकांना सफरचंद आवडत नाही। हाँ, लेकिन फिर भी काटने के बाद खाते हैं, खाना पड़े खा बाबा, एक टुकड़ा तो भी खा, चांगला है, फायदा है, और एक टुकड़ा तो खा क्योंकि अच्छा है वो देने है ना। सीताफल है, सीताफळ आहे बहुत सारे फल है, आणि खूप सारी फळं लेकिन आहेत। अलग अलग हम फल क्यों खरीदी करके अपने घरों में बच्चों को देते हैं? आणि वेगवेगळे फळ खरेदी करून आपण आपल्या मुलांना और देतो खाते भी है, आणि खातो क्योंकि पण, हमारे शरीर के लिए। कारण आपल्या वैसे शरीरासाठी। ही आत्मिक उन्नति के लिए भी मग तसंच आर्थिक उन्नतीसाठी सुद्धा हमारे लिए ये फल इम्पोर्टेंट है। आपल्यासाठी हे फळ गरजेचं आहे। लेकिन यीशु यहाँ एक अलग फल के बारे में बता पण रहा है। येशू इथे वेगळ्या फळांबद्दल सांगत वो आहे, फल है क्षमा का। आणि ते फळ आहे क्षमेचं। मैं आपको फिर से बताती हूँ, मी तुम्हाला पुन्हा सांगते, आपके पास प्रेम, आनंद, शांति, धीरज, दयालुता, भलाई, विश्वस्तता, नम्रता, संयम, ये फल के साथ साथ सबसे मेन फल है, सबसे मेन फल वो है क्षमा। वो होना जरूरी है। प्रेम, आनंद, शांती, धीरज, दयाळुता, भलाई, विश्वस्तता, नम्रता हे फळ तुमच्याकडे आहे, पण तुमच्याकडे मेन फळ असलं पाहिजे ते आहे क्षमा। जैसे यीशु यहाँ उस अंजीर के झाड़ में अंजीर ढूंढ रहा था, जसं येशू ख्रिस्ताने अंजिराच्या झाडावरती अंजीर शोधत होता, वैसे वो हम सबके मसीहों के जीवन में क्षमा का फल ढूंढ रहा है। मग तसंच आपल्या प्रत्येक ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये क्षमेचं फळ और वो शोधत है आहे, मंडे से। आणि ते आहे सोमवार। फिर से आपको बताती हूँ, जो तुम रविवार को प्रभु से पाते हो उसका इस्तेमाल तुम्हें 6 दिन में करना है। आणि जे काही तुम्ही रविवारच्या दिवशी देवाकडनं प्राप्त करता त्याचा वापर तुम्हाला त्या 6 दिवसांमध्ये करायचा फिर आहे। से मैं बताती हूँ, जैसे हमने अभी थोड़े समय पहले बताया कि यीशु रविवार के दिन में चर्च आया, आणि पुन्हा मी तुम्हाला सांगते की येशू ख्रिस्त रविवारच्या दिवशी चर्चमध्ये आला, चर्च को साफ किया, आणि मंदिराला साफ केलं, ताकत दिया, ताकद दिली, जगाई दिया, आरोग्य दिलं, स्तुति करवाई। आणि स्तुती तो करवली। मंडे से प्रभु क्या चाहता है कि हम सब मसीह सुबह उठकर, आणि सोमवारच्या दिवसापासून देव काय चाहतो की आपण सगळेजण ख्रिस्ती सकाळीच उठून हम सुबह का प्रार्थना करके अपने घर के सारे कामकाज कर कर हम क्या करें,
6 दिन के जीवन में हम क्या करें, संडे अगले संडे तक आने तक हमें क्या करना है, क्षमा का फल इस्तेमाल करना है। आणि सकाळी प्रार्थना करून सगळी कामं झाल्याच्या नंतर बाकीच्या 6 दिवसांमध्ये पुढचा रविवार येईपर्यंत आपण काय करायचं आहे, सगळ्यांना प्रत्येकाला क्षमा करायचं. हाँ, क्षमा ये फल प्रभु मंडे से बोलता है। आणि क्षमा हे फळ देव सोमवारपासून है शिकवतो. क्या क्षमा? आहे का क्षमा? तुम चर्च आए ना रविवार को, तुम्ही रविवारी चर्चमध्ये आलात ना हाँ, साफ हुए ना, आणि साफ फल झाला पाए ना, बल प्राप्त केलं ना, तो अपने क्षमा है क्या, पढ़ेंगे उस फल को। वाचलेल्या फळाला मरकुस अध्याय 11, मार्क अध्याय 11, मरकुस मार्क अध्याय 11 अध्याय 11 और उसका 20 है। त्याचं 20%. मरकुस मार्क चैप्टर 11 वर्स 20 से। मार्क अध्याय 11 त्याचं 20%. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या अंजिराच्या झाडाला येशूने श्राप दिला होता त्या झाडाजवळ ते आले, तेव्हा ते मुळापासून सुकून गेले आणि असं त्यांना दिसले. आदल्याच दिवशी येशू त्या झाडाला काय म्हणाला होता याची पेत्राला आठवण झाली. मरकुस ने यहाँ देखा कि सोमवार को श्राप दिया और मंगलवार को उनको मालूम पड़ा। लेकिन मैं आपको बताती हूँ, मत्ती में ऐसा लिखा है कि यीशु मंडे के दिन में उस झाड़ को श्राप दिया और उसी घड़ी वो सूख गया। तो मैं आपको बताना चाहती हूँ, बताने का उद्देश्य तो मरकुस का और मत्ती का सेम ही है। आणि सांगण्याचा उद्देश मत्ती आणि मार्कचा सेमच आहे. मरकुस 12 पेरितोई में नहीं था आणि मार्क 12 प्रेषितांमध्ये नव्हता. पत्रस से सीखकर उसने लिखा है। आणि पेत्राकडून शिकून त्याने हे लिहिले ये जो पत्र है, आणि ही जी पत्रे आहे मालूम है? तो मरकुस का कहने का उद्देश्य कि जिस मनुष्य के पुत्र पर आप में विश्वास करते हैं वो सामर्थी है और इसीलिए उसने चमत्कार ज्यादा दिखे। आणि मार्क सांगण्याचा उद्देश हा आहे ज्या देवावरती आपण विश्वास दिलेला आहे तो सामर्थ्य आहे म्हणून तो त्याने चमत्कार केला आहे. लेकिन उसको कहने का है कि ये काम यीशु ने किया है। आणि त्याला ते सांगायचं की हे काम येशू ख्रिस्ताने केलंय. आगे। आदल्याच दिवशी येशू त्या झाडाला काय म्हणाला होता याची पेत्राला आठवण झाली आणि त्याने उद्गार काढले, गुरुजी ते पहा, ज्या अंजिराच्या झाडाला तुम्ही श्राप दिला होता ते पार सुकून गेले आहे. येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला सत्य सांगतो की देवावर तुमचा विश्वास असला तर या डोंगराला उठ आणि भूमध्य समुद्रात पड असं तुम्ही म्हणाला तरी ही गोष्ट तुमच्यासाठी केली जाईल. फक्त तुमच्याजवळ खरा विश्वास असला पाहिजे, थोडा सुद्धा अविश्वास नको. हाँ, पहला तो मंडे से तुम्हारा विश्वास, भोर को उठकर भोर को उठना। दूसरा प्रार्थना, और प्रार्थना का जीवन होने के बाद हम जैसे देखे कि मत्ती अध्याय में भी प्रार्थना और मरकुस अध्याय में भी प्रार्थना करने के लिए बताया। लेकिन अब वो क्या कहता है, कौन सा फल बोलता है? म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी प्रार्थनापूर्वक मागणी केली आणि ती मिळेलच असा विश्वास झाला तर ती गोष्ट तुम्हाला मिळेलच. तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, म्हणजे तुमचा स्वर्गीय पिता तुमच्या पातकांची तुम्हाला क्षमा करेल. पण तुम्ही क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही. क्षमा हे फळ यीशु ख्रिस्त प्रभु यीशु को चाहिए। और क्षमा हे फळ येशू ख्रिस्ताला पाहिजे. हे फळ प्रभु यीशु शोधतो अंजिराच्या झाडात। और ये फल यीशु मसीह ढूंढना है अंजीर की झाड़ में. अंजीर आपण आहोत और अंजीर हम लोग हैं. बरोबर आहे। सही बात है. खरा अंजीर कोण आहे? प्रभू येशू. द्राक्ष कोण आहे? येशू. आपण त्या द्राक्षाची फळं आहोत, डाली आहोत. पण तसंच प्रियानो, अंजीर चांगल्या ख्रिस्ताला दर्शवतं आणि त्याच्यामध्ये आपण त्या अंजिराचे जे गाणे ते आपण आहेत ना, ते आपण आहोत. और अच्छा अंजीर जो है वो परमेश्वर है और उसमें जो दाने दाने रहते हैं वो सब हम लोग हैं. चांगला गहू येशू आहे, त्या गहूमध्ये आपण त्याचे गहू आहोत. और उत्तम गहू यीशु मसीह है और उसमें हम उसके गेहूं तर हैं. हे सर्व प्रतिमा जे संदेश जे इस्तेमाल केले ते आपल्यासाठी केले. और उसने जो उपमाएं सबको दी है वो सब हमको दी है. मग आता इथे येशू काय म्हणतो? अभी यहाँ पर यीशु क्या मी कहता है? ख्रिस्त आहे, मैं मसीह हूँ तुम्ही माझे शिष्य आहात, और तुम मेरे शिष्य मी हो तुम्हाला क्षमा करतो और मैं तुम्हें क्षमा करता तुम्ही हूँ. पण मला तुमच्या अपराधांना क्षमा तो करा। आप भी अपने अपराधियों को क्षमा करो. तुम्ही क्षमा करा। आप क्षमा करो. तुमच्या मनात कुणाबद्दल काही असेल और आपके मन में किसी के विरुद्ध में कुछ भी होगा तर तुम्ही क्षमा तो करा। आप क्षमा करो. क्षमा केला नाही तर देव पिता तुमचेही पाप क्षमा करा। और क्षमा की नहीं तो परमेश्वर पिता भी आपके पापों को क्षमा नहीं म्हणून या करेगा. 9 फळांमध्ये सर्वात मोठं फळ पहिलं पाहिजे आपल्या ख्रिस्ती लोकांमध्ये, पहिलं फळ ते आहे क्षमा। और इस 9 फलों में सबसे पहला मसीह लोगों के अंदर एक पहला फल होना चाहिए, वो है क्षमा. काय? क्या? क्षमा। क्षमा. काय पाहिजे? क्या चाहिए? क्षमा। क्षमा. आता आपण ख्रिस्ती होण्याच्या नात्याने और अभी हम मसीह होने के नाते नॅचरली आपण एकमेकांना क्षमा करतो। नेचुरली हम एक दूसरे को क्षमा काही करते जण हैं. नाही करत कुछ अजून। लोग नहीं करते अभी तक. अजून राग पकडून और ठेवतात, अभी तक गुस्सा पकड़ते जुन्या जुन्या हैं, गोष्टी काढून जुनी ठेवतात। जुनी बातों को निकालते आणि हैं. रागाच्या भरात राग काय येतो? और गुस्सा क्यों आता है? त्या गोष्टींबद्दल राग काय येतो? कारण क्षमा केलेली नसते। और उन बातों के लिए गुस्सा क्यों आता है? क्योंकि क्षमा नहीं की है. येशू
या यीशु हमें क्षमा करता है, म्हणून आज आपल्याला तो आपल्यावर रागवत नाही. इसलिए आज वो हमसे हमारे ऊपर गुस्सा नहीं करता. बरोबर आहे ना? बरोबर. आपण क्षमा करतो और हम क्षमा करते हैं. बायबलमध्ये सांगितले, येशूने सांगितले की तुझा भाऊ तुझ्याजवळ दिवसभरात क्षमा मागायला आला तर तू 490 वेळा क्षमा कर. और बाइबल में लिखा है, यीशु मसीह ने कहा है कि अगर तेरा भाई तुझसे क्षमा मांगने के लिए दिन भर आता है तो 490 बार तो उसको क्षमा कर. याचा फायदा ख्रिस्ती लोकांनी खूप वाईट रीतीने काढला आहे. और इसका फायदा बहुत से मसीह लोगों ने बुरा निकाला मी है. वाईट करत राहणार, मैं बुरा करते तू रहूंगा, क्षमा करत जा. तू क्षमा करती जा. मी वाईट करत राहणार और मैं बुरा करते रहूंगा. आणि येशू बोललाय ना 490 बार क्षमा करो. म्हणून येशू म्हणाले 490 वेळा क्षमा करा. मैं गलती करती रहूंगी आणि मी चुका करत राहील. तुम 490 बार क्या करने का, तुम मुझे क्षमा कर. 490 वेळा मला क्षमा मैं तेरे बाल करायची. नोचूंगी, आणि मी तुझे केस ओढी, तुझे धक्का मारूंगी, तुला धक्का तेरे मारेन, कान मिळूंगी, आणि तुझ्या कान पिळेन, तेरी ओढ़नी खींचूंगी, तुझी ओढणी घेते, कोणी मारूंगी. आणि तुला कोणी मारेन. तो भी तुझे क्या करना है, तरी सुद्धा तुला काय करायचं आहे? 490 बार क्षमा करना है. 490 वेळा क्षमा करायची. बराबर है ना? हाँ? क्यों? हाँ, जानबूझ के करने पर, जाणून केल्यानंतर ते चुकीचं आहे. अनजाने में हमसे होता है, हम बार बार करेंगे उसी विषय पर तो सामने वाला कैसा रहेगा. आणि जर जाणून बुजून आपण त्याला त्रास दिला तर मग तो कसं काय मैं करेल? आपको बताती हूँ, बाइबल में एक ऐसा उदाहरण है जिसमें एक परमेश्वर ने एक व्यक्ति को क्षमा किया लेकिन 13 साल बात नहीं किया. आणि बायबलमध्ये एक असा व्यक्ती आहे, देवाने त्याला क्षमा केले पण 13 वर्ष तो त्याच्याशी बोलला नाही. वो है अब्राहम. तो आहे अब्राहम. अब्राहम को परमेश्वर ने कहा था, आणि अब्राहमला देव म्हणाला होता, पढ़िए उस वचन को. वाचले त्या वचनाला. अब्राहम को परमेश्वर ने कहा कि मैं तुझे एक बच्चा दूंगा. आणि अब्राहमला देव म्हणाला मी तुला मूल देईन. आपण उत्पत्ति 15. उत्पत्ती अध्याय 15. उत्पत्ति उत्पत्ती 15 और उसका 2 से पढ़े त्याचं 2 पासून वाचूया, तब आपको समझेगा. तेव्हा तुम्हाला समजेल. यावर अब्राहम म्हणाला, हे प्रभू देवा, मला जर पुत्र नाही तर तुझ्या आशीर्वादांचा काय उपयोग? हाँ, मुझे तो बच्चा नहीं, तू तो मुझे बहुत आशीष दे रहा है, अभी और भी आशीष दे रहा है, लेकिन मुझे तो बच्चा है नहीं. मला पुत्र नसल्यामुळे माझ्या कुटुंबातील दुसरीच कोणीतरी व्यक्ती माझ्या सर्व मालमत्तेचा मालक होईल. तेव्हा मेरे पास जो कुछ है वो सब अधिकारी कौन हो जाएगा, कोई दूसरा नहीं हो जाएगा. तेव्हा देव म्हणाला, तुझ्या मालमत्तेचा वारसदार दुसरा कोणीही होणार नाही. तेरे पास जो कुछ संपत्ति है जो मैंने तुझे दी है कोई दूसरा उसका वारिस नहीं होगा. कारण तुझ्याजवळ जे काही आहे ते सर्व वारसा हक्काने घेण्यास मी तुला एक पुत्र देईन. मैं निश्चय तुझे पुत्र दूंगा. अभी ये परमेश्वर ने ऐसा कहा. आगे भी आप पढ़ सकते हो कि उसको परमेश्वर ने कैसे उत्साहित किया. पढ़ लो फिर मतलब आपको समझेगा कि देखो परमेश्वर ने उसको कितना उत्साहित किया, क्योंकि अब्राहम निराशा में था. मग देवाने अब्राहमाला रात्रीचे आकाश दाखवण्यासाठी बाहेर आणले. देव म्हणाला, वर आकाशात पहा आणि तुला मोजता आले तर आकाशातील तारे मोज. तुझे वंशजही या ताऱ्यांप्रमाणे अगणित होतील. अब्राहमाने देवावर पूर्ण विश्वास ठेवला आणि त्याचा विश्वास पाहून देवाने त्याला नीतिमानाचे ठरवले. तो हम देखते हैं कि हम यहाँ देखते हैं कि कैसे हम देखते हैं कि यहाँ पर कि परमेश्वर ने अब्राहम को कहा था कि मैं तुझे निश्चय तुझे पुत्र दूंगा. आणि देव अब्राहमाला म्हणाला होता की मी तुला निश्चित पुत्र देईन. अब्राहम की पत्नी कौन है? अब्राहमाची पत्नी कोण आहे? सारा. सारा. परमेश्वर ने कहा था मैं सारा से ही तुझे बच्चा दूंगा. आणि देव अब्राहमाला म्हणाला होता मी तुला सारेपासूनच पुत्र लेकिन देईन. उसने क्या किया मालूम? पण त्याने काय केलं उसने माहिती? परमेश्वर की बात पर विश्वास किया, आणि त्याने देवाच्या गोष्टीवर विश्वास लेकिन ठेवला. आगे जाके अपनी मर्जी से किया. पण पुढे जाऊन त्याने स्वतःच्या इच्छेने 16 केलं. का 1. 16 साराय आणि अब्राहम यांना मुलबाळ नव्हते, म्हणून साराईने इजिप्त देशातील हागार या नावाची आपली दासी तिला अब्राहमाकडे नेले आणि ती त्याची उपपत्नी म्हणून त्याला दिली. साराय अब्राहमाला म्हणाली, देवाने मला मुलबाळ दिले नाही, म्हणून तू माझ्या दासीचा स्वीकार कर. आणि म्हणजे तिची मुले माझी मुले होती. आणि अब्राहमाने तिचा शब्द मानला. अब्राहम ने क्या किया? उसका शब्द मान लिया अपनी पत्नी का. अभी कौन बड़ा है? आणि याला कोण मोठा आहे? परमेश्वर है ना बड़ा. आणि देव मोठा आहे ना. परमेश्वर ने ऑलरेडी उसे कहा था ना कि मैं तुझे निश्चय बेटा दूंगा, सारा से ही दूंगा. आणि देवाने त्याला पहिलेच सांगितलं होतं की तुला निश्चित पुत्र देईन, तेही सारेपासून. लेकिन उसने रुका नहीं पण तो थांबला और नाही. उसने हाजिरा से एक बेटे को जन्म दिया. आणि त्याने हागारीच्या घरी एका दुसऱ्या मुलाला जन्म दिला. 16 का 16. 16 का 16.
यावेळी अब्राहम 86 वर्षाचा होता. कभी जब हाजिरा से इश्माइल पैदा हुआ तब हाजिरा और अब्राहम के द्वारा इश्माइल का जन्म हुआ. उस समय अब्राहम 86 यानी 86 इयर्स का था. आणि हाजिराने अब्राहमापासून जेव्हा इश्माईल जन्माला आला तेव्हा जो अब्राहम होता तो 86 वर्षाचा प्रभु होता. को बहुत दुख हुआ था. आणि देवाला खूप दुःख झालेलं. परमेश्वर नाराज हुआ था उससे. आणि देव खूप त्याच्यावरती रागवला होता. अब्राहम ने क्षमा मांगी. अब्राहमाने क्षमा मागितली क्षमा मांगी लेकिन प्रभु ने क्षमा किया. आणि देवाने त्याला क्षमा पण केलं. 13 साल उससे बात की. पण 13 वर्ष त्याच्याशी तो इन बोलला. 13 साल में अब्राहम पश्चाताप करता रहा और अब्राहम के सामने वो परमेश्वर के सामने अब्राहम अपने आप को चेंज कर रहा था. आणि या 13 वर्षांमध्ये अब्राहम स्वतःच्या पापांसाठी क्षमा मागत होता आणि मी बदललेलो आहे हे देवाला सांगत होता. परमेश्वर बहुत दुखी हुआ आणि देव खूप दुःखी झाला होता. सारा ने ऐसा काम किया. की सारेने असं काम केलंय. सारा तो बोला गया तो एक निर्बल स्त्री बिचारी भी, वो तो क्या हुई साधारण रीति से देखे गया तो वो सोची मैं बांझ हूँ, मुझे तो बच्चा होगा नहीं. आणि साधारण रीतीने पाहिलं गेलं तर ती म्हणाली मी बांध आहे, माझ्याकडनं तर काही मूल होणार नाही. पर वो स्त्री है. पण ती स्त्री आहे. तू तो धर्मी है ना. पण तू तर नीतिवान आहेस ना. तुझे धर्मी गिना गया ना मुझ पर विश्वास करने के कारण. आणि तुला माझ्यावरती विश्वास केल्यामुळे तुला नीतिमान ठरवण्यात तू तो आलं. पुरुष है. तू तर पुरुष आहे. स्त्री को क्यों तूने दुखी करवाया. आणि तू स्त्रीला का दुःखी उसका करवलं क्यों सुना. आणि तिचं का ऐकलं. इसीलिए देखो उनमें गड़बड़ी हो गई. म्हणून त्यांच्यामध्ये गडबडी झाली. जिस हाजिरा पर उसने विश्वास किया था सारा को उसी हाजिरा से दुख मिला. आणि ज्या हाजिरावरती तिने विश्वास केला होता त्याच हाजिराच्या द्वारे सारेला दुःख भेटलं. उसे तुच्छ देखने लगी. तिला तू तुच्छ लेखू लागली है ना. ये बातें तो आप सबको मालूम ही है, आपने पढ़ा है. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, तुम्ही वाचले. और फिर आणि मग ये दोनों स्त्रियों में खटके होने लगे. या दोघी स्त्रियांमध्ये मग भांडणं होऊ लागली. इससे अब्राहम बीच में फंस गया. म्हणून अब्राहम मध्येच पिसून जायला अब्राहम को एहसास हो गया कि अरे मैंने जो किया वो गलत है. आणि अब्राहमाला जाणीव झाली की मी जे काही केले ते चुकीचं आहे. लेकिन तब तक तो लेट हो चुकी. पण तोपर्यंत उशीर झाला होता. इसीलिए म्हणून परमेश्वर ने बात करना 13 साल. क्यों. ताकि अब्राहम को एहसास हो कि उसने जो गलती किया वो गलत है. आणि 13 वर्ष देव अब्राहमाशी बोलला नाही का, कारण का अब्राहमाला जाणीव व्हावी की त्याने जे काही केलं ते सगळं चुकीचं आहे. ये गलत है. उसने जो किया वो गलत है. आणि त्याने जे केलं ते चुकीचं आहे. अगर परमेश्वर फिर भी बात करता आणि तरी सुद्धा देव जर बोलला असता तो अब्राहम चेंज होता. तेव्हा अब्राहम बदलला असता का. उसको उसकी गलती का एहसास होता. आणि त्याला त्याची चुकीची जाणीव झाली असती नाही ना. इसीलिए देखो 17 अध्याय म्हणून 17 अध्याय उसका एक वचन. त्याचे एक वचन. अब्राहम 99 वर्षाचा झाला. हाँ, यानी कितना 86 साल और 99 उसमें गैप कितना है 13 साल. आणि 86 वर्ष आणि 99 वर्ष यांच्यामध्ये गॅप किती आहे 13 वर्षाचा. 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 3 × 12 आणि 1 13. तुम्हाला काय आलं. 13 वर्षाचा फरक. और 13 साल का फरक. 13 वर्षानंतर देवाने त्याच्याशी बोलला. आणि काय बोलला बघा. तेव्हा प्रभू देवाने त्याला दर्शन देऊन म्हणते, मी सर्वसमर्थ देव आहे. मैं सर्वशक्तिमान परमेश्वर हूँ. माझ्या आज्ञा पाळ. मेरी आज्ञाओं को पाल. जो मैंने तुझे बोला उस आज्ञा को पाल. क्योंकि तेरे आज्ञा उल्लंघन से मैं दुखी था. आणि तुझ्या आज्ञा उल्लंघनामुळे मी दुःखी होतो. मैंने तुझे माफ किया आणि तुला क्षमा केलं. लेकिन मैं दुखी था. पण मी दुःखी होतो. और आणि सात्विकतेने चाल. और सिद्ध बन. अच्छी रीति से सच्चाई से चल. आणि खरेपणाने सात्विकपणे चाल. हिंदी में क्या लिखा है मालूम. मेरे उपस्थिति में चल और सिद्ध होता जा. मेरे उपस्थिति में सिद्ध चल. आणि माझ्या उपस्थितीमध्ये चाल आणि सिद्ध बन. उसके बाद परमेश्वर ने आइजैक की भविष्यवाणी. आणि नंतर देवाने इसाकाची भविष्यवाणी केली. बोला मैं तुझे बच्चा दूंगा. आणि म्हणाला की मी तुला मूल देईन. आइजैक का जन्म हुआ. आणि त्याच्यानंतर इसाकचा जन्म इसलिए झाला. प्रियो याद रखो हम मसीह होने के नाते हमें भी मालूम है हमें किसी को जानबूझ के सताना नहीं. आणि आपण ख्रिस्ती असल्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की आपणही कोणाला जाणून बुजून सतवायचं नाही. हाँ, सामने वाला क्षमा करता है बोलकर एकदम बहुत बुरी रीति से उसके साथ व्यवहार करना है. आणि समोरचा व्यक्ती क्षमा करतोय म्हणून तुम्ही एकदम वाईट रीतीने त्याच्यावरती वागणूक करू नका. इस्राएली लगातार परमेश्वर को दुख पर दुख देते जा रहे हैं. आणि इस्रायली लोक लगातार देवाला दुःखावरती दुःख देत होते. इसीलिए परमेश्वर 400 साल इस्राएलियों से बात नहीं. म्हणून देव 400 वर्ष इस्रायली लोकांशी बोलला नाही. मलाकी से लेके मत्ती तक यानी नए करार में यूहन्ना बपतिस्मा देने वाले से बात करने तक प्रियो 400 साल का गैप है. आणि मलाकी ते मत्तीपर्यंत यूहन्ना बपतिस्मा जो देणारा होता त्याच्याशी बोलेपर्यंत 400 वर्षांचा गॅप आहे. परमेश्वर 400 साल
इन इसराइलियों के लिए क्षमा किया इसलिए उनके लिए आगे अच्छा योजना बनाई, भले की योजना बनाई। अब्राहम के लिए भी, अब्राहम को भी क्षमा किया, लेकिन अब्राहम को जैसे जो वादा किया था आइजैक देने का, वो योजना बनाई और पूरी भी की। लेकिन कहने का उद्देश्य कि परमेश्वर ने जैसे अब्राहम को जब तक एहसास नहीं होता कि मैंने गलत किया है तो बदलता नहीं, तब तक व्याकरण। आणि जोपर्यंत अब्राहमला जाणीव होत नाही की त्याने जे काही केलं ते चुकीचं आहे, तोपर्यंत त्याने काय केलं त्याच्याशी तो बोलणार नाही. हम सामने वाले को जब तक एहसास नहीं दिलाएंगे कि वो गलत है, तब तक वो कैसे चेंज होगी. आणि जोपर्यंत आपण समोरच्या व्यक्तीला जर जाणीव करून दिली नाही की तो चुकीचा आहे, मग त्याला तो कसं काय त्याला जाणीव. और हमेशा याद रखना, जो ज्यादा सहते हैं उनको ज्यादा टॉर्चर किया जाता है. आणि नेहमी लक्षात ठेवा जे जास्त सहन करतात त्यांना जास्त टॉर्चर इसका करतात. मतलब ऐसा नहीं कि हम रिवेंज करें, बदला लें. आणि याचा अर्थ असं नाही की आपण बदला घ्यावा, हम क्षमा करें, आपण क्षमा करायला. लेकिन हम भी ये कहना है, आज का उद्देश्य परमेश्वर हमें कहना है, जैसे मैंने कहा कि हम जानबूझकर कोनी मारना, जानबूझकर सताना हमें अच्छा नहीं लगता, तो हमसे भी ये गलती किसी और के लिए नहीं हो. आणि आपल्याला जर कोणी जाणून बुजून मारलं, जाणून बुजून कोणी मारले तर आपल्याला सहन नाही होत, तर तसंच आपणही दुसऱ्यांबरोबर नाही केलं पाहिजे. हम जैसे हम क्षमा कर रहे हैं, आणि आपण क्षमा करतोय, हम क्षमा कर रहे हैं, लेकिन फिर भी लोग चेंज नहीं हो रहे. आणि आपण क्षमा करतोय तरी सुद्धा लोक बदलत नाही, जानबूझ के सता रहे, जाणून बुजून तो सतावतोय. वैसे हम भी ऐसा नहीं करें कि सामने वाला क्षमा कर रहा है बोलकर हम भी बुराई करते हैं. आणि म्हणून समोरचा पण आपल्याला क्षमा करतोय म्हणून आपण जाणून बुजून त्याच्यावर तसंच करत राहावं असं आपण करू नये. याद रखो, यीशु मसीह ने एक दृष्टांत बताया. आणि लक्षात ठेवा येशू ख्रिस्ताने दाखला सांगितला. यीशु मसीह ने हमें यहाँ बताया कि मत्ती अध्याय में आप पढ़ सकते हैं 18 अध्याय में, आणि मग ते 18 मध्ये तुम्ही वाचू शकता कि वहाँ हम देखते हैं कि यीशु मसीह ने क्षमा के बारे में सिखाया. आणि तिकडे आपण वाचतो की येशू ख्रिस्ताने क्षमेबद्दल सांगितले. एक व्यक्ति का जो क्षमा था, मतलब एक कर्जा माफ कर दिया. आणि एका व्यक्तीने काय केलं, दुसऱ्या व्यक्तीचं कर्ज माफ नहीं, नाही. एक स्वामी ने एक कर्जदार के कर्जा क्षमा कर दिया. आणि एका स्वामीने जो कर्जदार त्याचा होता त्याचं कर्ज माफ केलं. लेकिन यहाँ हम देखते कि वो जो कर्जदार आदमी था, उसको क्षमा मिलने के बाद उसका भी किसी ने कर्जा लिया था. आणि जो कर्जदार व्यक्ती होता त्याला क्षमा भेटल्याच्या नंतर त्याचाही कोणीतरी एक कर्जदार होता. जब वो बाहर मिला, आणि जेव्हा तो त्याला बाहेर भेटला, उसको मारा, कूटा, तकलीफ दिया. पढ़ते ना देखो, आप पढ़ो 29 पढ़ो, 29 वाचूया. त्याचा कर्जदार त्याच्यापुढे पडला आणि कर्ज फेडेल. 28. पण तो माणूस राजाकडून निघाला आणि सरळ ज्याच्याकडे त्याचे किरकोळ कर्ज होते त्याच्याकडे गेला. त्याने त्याची मानगुटी पकडली, हाँ, उसका गला पकड़ा आणि ताबडतोब आपले कर्ज देण्याची त्याने मागणी अभी केली. के अभी मेरा कर्जा दे, जबकि वो थोड़ा सा ही था. त्याचा कर्जदार त्याच्यापुढे पडला आणि कर्ज फेडीस थोडा अवधी मागू लागला. तो म्हणाला, थोडा धीर धरा, मी तुमचे सर्व कर्ज फेडेन. पण तो थांबावयास तयार नव्हता. त्याने त्या माणसाला अटक करून तो पैसे फेडीपर्यंत तुरुंगात डांबून ठेवले. इतर नोकरांनी हे पाहिले तेव्हा ते राजाकडे गेले आणि काय घडले हे सर्व त्यांनी राजाला सांगितले. तेव्हा राजाने ज्या नोकराला क्षमा केली होती त्या नोकराला बोलावले. राजा त्याला म्हणाला, अरे दुष्ट हृदयाचा अधम माणसा, दृष्ट हृदयाच्या अधम माणसा, मी तुझे अतिशय मोठे कर्ज माफ केले, देवाने आपले सगळे मोठी पाप क्षमा केली. कारण तू मला तशी विनंती केलीस. तेव्हा ज्याप्रमाणे मी तुझ्यावर दया केली त्याप्रमाणे इतरांवर दया करणे तुझेही कर्तव्य नव्हते काय? तसंच आपण पण काय केलं पाहिजे, इतरांना क्षमा केली पाहिजे. हमें भी क्या करना चाहिए, दूसरों को क्षमा करना चाहिए. सोमवारपासून मंगळवारपासून हे प्रभूची इच्छा आहे की आपल्यामध्ये क्षमेचं फळ असावं. और सोमवार से लेकर मंगलवार से लेकर परमेश्वर की इच्छा है कि हमारे अंदर क्षमा का फल, हम क्षमा करना, हम क्षमा के लिए लेकिन अगर किसी कोई व्यक्ति से, जैसे सोचो उदाहरण के तौर पर ज़्यादा ही डिस्प्यूट, ज़्यादा ही गड़बड़ी होती है आणि जर जास्त कोणामध्ये गडबडी होते तो थोड़ा सा डिस्टेंस रखना फायदा है. तर थोडंसं अंतर ठेवणं हे फायदेशीर आहे. ये याद रखो. आणि हे लक्षात जैसे ठेवा. हमें झगड़े और कलह न हो, आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये भांडण किंवा कलह होऊ नये, ये जरूरी होता है. आणि हे गरजेचं होतं. याद रखो. लक्षात ठेवा. कभी कभी कोई घरों में 2 जनों का नहीं चलता. आणि कधी कधी घरांमध्ये 2 जणांचं चालत नाही. 2 भाइयों को तो अलग कर नहीं सकते, दोनों भी छोटे हैं, मारते हैं पिटते तो अलग नहीं कर सकते. आणि 2 भाऊ लहान आहेत, एकमेकांना मारतात पिटतात, त्यांना काय वेगळं आपण करू नाही शकत. पति पत्नी को झगड़ा कर रहे बोलकर अलग नहीं कर सकते. आणि नवरा बायको भांडण करतात म्हणून त्यांना वेगळं नाही करू शकत. बहुत सारी बातें, लेकिन हम एटलीस्ट एक ही घर में रहकर हम पथ्य रख सकते हैं कि एटलीस्ट किसी बात से, क्योंकि जब मुंह को मुंह लगता है
तभी तो इंसान इंसान को हर्ट करता है। कारण जेव्हा तोंडाला तोंड लागतं तेव्हाच माणूस एकमेकांना दुखवतो ना. मैं इसकी इज्जत निकालूंगी, वो मेरी इज्जत निकालेगी। आणि मग मी तिची इज्जत काढेन, ती माझी इज्जत काढेल. ना मैं इसको नीचे रखूंगी और भी मुझे नीचे नहीं रखेगी। आणि मी तिला खाली लेखणार नाही आणि ती मला खाली लेखणार नाही. तो हम इसलिए अगर हम एक ही घर में रहते हुए थोड़ा सा सोशल डिस्टेंस रखेंगे तो फायदा रहेगा। आणि जर एकाच घरामध्ये राहून जर आपण सुरक्षित अंतर ठेवलं तर आपल्यासाठी फायदेशीर आहे. इसीलिए कोरोना आया ना, म्हणून कोरोना आला. ताकि हम सोशल डिस्टेंसिंग ते करें। आपण सुरक्षित अंतर ठेवावं. तो सोशल डिस्टेंसिंग बीमारी नहीं लाती आणि सुरक्षित अंतर आजार पण आणत नाही. है ना। मास्क इसीलिए आया आणि मास्क यासाठी ताकि चालेल मुंह को कंट्रोल करे। की तोंडाला नियंत्रणामध्ये ठेवावं. है ना? तू तेरा मुंह कंट्रोल कर, मैं मेरा मुंह कंट्रोल कर। तुझं तोंड तू नियंत्रणामध्ये ठेव, मी माझं तोंड नियंत्रणामध्ये इसीलिए ठेवेन. जिन्होंने मास्क नहीं लगाया वो बीमार गिरे, म्हणून ज्यांनी मास्क नाही लावला ते आजारी पडले हॉस्पिटल में सोए। आणि हॉस्पिटलमध्ये झोपले. जिन लोगों ने मास्क लगाया ज्या लोकांनी मास्क लावला सुरक्षित रहे। ते सुरक्षित राहिले. जो लोग सोशल डिस्टेंसिंग में रहे, ज्यांनी सुरक्षित अंतर घेऊन राहिले हाँ, सुरक्षित रहे। सुरक्षित वैसे राहिले. ही प्रियो, हम भी वैसे ही लिमिट में बात करना जिससे सामने वाला चिढ़ नहीं जाए। मग तसंच आपण लिमिटमध्ये बोलायचं की त्याच्याद्वारे समोरच्या व्यक्ती चिडू नये. एकदम कलह घर में हो जाए या आपस में मतभेद हो जाए, ऐसा कोई काम नहीं करे। आणि घरामध्ये भांडण होईल, कलह होईल, असं काही गोष्टी आपण नाही करायची. इसलिए हमें करना क्या है, पण आपल्याला करायचं काय यहाँ आहे? लोगों को कभी किसी विषय पर अगर सोचो इसका मेरा किसी बात पर एक बहुत ही ज्यादा आर्ग्यूमेंट होता है तो उससे बेटर है आगे से लिमिट। तो फिर बातचीत ज्यादा बढ़ेगी तो वापस इसलिए परमेश्वर ने दृष्टांत बताया हमें कि न बात करना कभी कभी फायदा होता है। आणि न बोलणं कधी कधी आपल्यासाठी फायदेशीर असतं. मालूम हुआ? न बात करना कभी कभी फायदा होता है। उससे देखो परमेश्वर ने बात नहीं किया इसलिए अब्राहम चेंज हुआ, आणि देव बोलला नाही म्हणून अब्राहम बदलला. परमेश्वर बात नहीं किया इसलिए इसराइल बदल गए। आणि देव बोलला नाही म्हणून इस्रायली लोक बदलले. हमेशा याद रखो। नेहमी लक्षात ठेवा. हमारे कभी कभी चुप रहने से फायदा होता है आणि आपण कधी कधी गप्प राहिल्याने फायदा होतो सामने वाले में परमेश्वर काम करे। आणि समोरच्या व्यक्तीमध्ये देव कार्य करतो. इसलिए प्रियो हम यहाँ देखते हैं म्हणून प्रियांना आपण इथे पाहतो कि जो हमने देखा कि परमेश्वर हमें कौन सा फल चाहता है आणि आपण इथे पाहिले की देवाला आपल्यामध्ये कोणतं फळ हवं आहे? ख्रिस्ती फळ, ख्रिस्ताचं फळ. और क्रिस्त का फल है क्षमा। आणि ख्रिस्ताचं फळ आहे क्षमा. यीशु ने कलवरी क्रूस पर दुख उठाते समय वो सबसे पहला फल दिखाया। आणि येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर ते चढल्याच्या नंतर सर्वात पहिले ते फळ दाखवलं. इसलिए हमारे अंदर भी वो फल होना म्हणून चाहिए। आपल्यामध्ये पण ते फळ असलं पाहिजे. बहुत जरूरी है प्रियो, खूप गरजेचं आहे प्रियांना. भोर को उठना, आणि खूप सकाळी आपण उठणं, प्रार्थना करना प्रार्थना और करणं अपने दिनचर्या में आणि आपल्या दिनक्रियेमध्ये हमारे जीवन में आने वाला जो कुछ संकट दुख दर्द उसमें हम लोगों को क्षमा करना। आणि आपल्या जीवनात झालेल्या प्रत्येक संकटामध्ये दुःखामध्ये आपण लोकांना क्षमा करणे. कभी कभी कोई लोग हमें आकर भी बोलते हैं, आणि कधी कधी लोक आपल्याला येऊन सुद्धा मुझे भी बोलतात. कोई लोग बोलते हैं मगर देखो ना वो अभी वो बहन मेरे से बात नहीं करती थी, आणि मलाही येऊन म्हणतात की बघा ना ती बहीण आता माझ्याशी बोलत नाही ती. तो मैं बोलती हूँ अच्छा है नहीं बात करती है, आणि म्हणते चांगले की ते बोलत नाही. क्योंकि तुम जब दोनों चालू कर देती हो तो तुम दोनों कम नहीं हो। कारण जेव्हा तुम्ही दोघं चालू होता तेव्हा तुम्ही दोघं पण कमी नाही. इसलिए बेटर है डिस्टेंस से अच्छा है, आणि म्हणून चांगले अंतर आहे, चांगले आहे. क्योंकि वो भी कम नहीं तुम भी कम नहीं। कारण त्या सुद्धा कमी नाही, तुम्ही सुद्धा कमी एक नाही. बार एक बहन ने मुझे ऐसी कंप्लेंट बताई, आणि एकदा एका बहिणीने मला अशीच कंप्लेंट सांगितली. दोनों बहनों को सामने खड़ा किया, आणि दोघं बहिणींना समोर उभं केलं. डिस्प्यूट फिर बढ़ गया और फिर से दोनों ने जुनी जुनी बातें निकाली। आणि दोघींनी जुन्या जुन्या गोष्टी काढल्या. आखिर में ब्रदर ही बीच में छुप गए, आए मोबाइल करो चलो दोनों जाओ। आणि अंतरमध्ये पडल्याने म्हणाले दोघांनी तोंड बंद करा आणि निघून जा. इसलिए कभी कभी है ना न बात करना भी हमारा फायदा रहता है, क्योंकि हम अगर बात करने भी ले लें तो फिर कहीं ना कहीं वापस प्रकरण बिगड़ जाता है। आणि कधी कधी आपण गप्प राहणे फायदेशीर आहे, कारण जर आपण कधी कधी बोलू लागतो तर मग त्याच्यावरती भांडणं वाढू लागतात. तो इसलिए प्रियो क्षमा ऐसा नहीं कि क्षमा किया है तो अभी तुम मुझे मार रही हो, हाँ प्रभु मैं क्षमा किया, हाँ फिर मार रही, हाँ प्रभु मैं इसको मार किया है, लेकिन वो मार खा रही बोल के मैं मार खाते ही नहीं लेना है, मुझे डिस्टेंस रखना है कि अभी मैं मार खाते खाते मर गई तो। आणि मी तिला क्षमा केलेली आहे, पण जर ती मारतच राहते आणि जर ती मारून खाऊनच घेते आणि जर माता माता जर समजा मी मेरी मर गई तो क्या करे? आणि मेरे तर काय करणार? प्रभु बोला है, देव म्हणाले मैंने तो तुझे बुद्धि दी थी, आणि मी तर तुला बुद्धी दिली होती. मैंने तो तुझे कहा था जब तुझे सताव होगा तो तू क्या कर, दूसरी जगह जा। आणि मी तुला सांगितलं होतं जेव्हा तुला सताव होईल तेव्हा तू दुसऱ्या ठिकाणी जा. सही प्रभु बोला। आणि असं देव म्हणाल ना. एक लकड़ी लेने वाली औरत बहुत बड़ा बोझ लेके जा रही थी, आणि एक लाकूड विंधण्याची स्त्री होती, ती खूप मोठं ओझं घेऊन चालत होती. प्रभु मेरे लिए उपाय कर, मैं बुढ़ी हो गई हूँ, प्रभू माझ्यासाठी उपाय कर, मी म्हातारी बड़ी झाली धूप आहे. है, आणि खूप कडक ऊन आहे. कुछ
उपाय कर। काही उपाय कर. पहला टेम्पो आया। पहिले टेम्पो आला टेम्पो वाला बोला माता रे बस गाड़ी। और टेम्पो वाले ने बोला कि तू बैठ मेरी गाड़ी में. नको बाळा, नहीं बेटा, माझा यशू मला गाडी पाठवेल। और मेरा यीशु मेरी गाड़ी भेजेगा. ठीक है बाबा, तो निघून गेला। और वो चला गया. फिर दूसरी गाड़ी आई। फिर दूसरी गाड़ी आई ए भाई बस गाड़ी। और इसने बैठ गाड़ी में. लोगों के अंदर हृदय में खूब परमेश्वर प्रेम डाला। आणि लोकांच्या अंतःकरणामध्ये देवाने स्वतःहून ह्या प्रेम बायकोला टाकलं. येशूचीच गाडी पाहिजे होती। पर ही स्त्री येशूची गाडीची आखिर में ये धूप में आगे लगे मर गई। आणि शेवटी उन्हामध्ये पुढे जाऊन गेली. यीशु को पूछी तू मुझे गाड़ी क्यों नहीं भेजा? आणि येशूला तिने विचारलं तू माझ्यासाठी गाडी का नाही यीशु पाठवली. बोला मैं 3-4 बार तेरे पास गाड़ी भेजा, वो टेम्पो वाले को मैं नहीं भेजा। आणि येशू म्हणाला मी 3-4 वेळेला तुझ्याकडे गाडीवाल्याला पाठवलेलं, टेम्पोवाल्याला पण मी तुझ्याकडे कोई पाठवली. नहीं बेटी, तू त्याच्यात वो बसला. ऐसा ही होता है। आणि असंच होतं. परमेश्वर हमको बुद्धि दिया है। देवाने आपल्याला बुद्धी दिली. जहाँ हमें दिखता है कि वहाँ बखेड़ा होगा आणि तिथे आपल्याला दिसते की तिथे आता भांडण वाढेल और वो भी मेरे कारण होगा। आणि ते माझ्यामुळे होईल. इससे बेटर है हम चुप बैठकर अलग चले जाए। त्याच्यापेक्षा चांगलं आहे की आपण गप्पा लावून वेळ निघून जाऊ. ये बुद्धि इस्तेमाल करने के लिए परमेश्वर कहता है। आणि या बुद्धीचा वापर करायला देव आपल्याला मैं सांगतो. जानती हूँ कभी कभी बखेड़ा हमारे पास भी आ जाता है। आणि कधी मला माहिती की कधी कधी भांडण आपल्या जवळ सुद्धा येतं. कहा तो भी हम क्या करेगा फिर? तरी सुद्धा आपण आता काय करणार. इसीलिए फिर भी हो सके तो प्रभु से प्रेयर करो। और क्षमा हम किए हैं, लेकिन क्षमा करने के बाद भी कभी कभी ऐसी परिस्थितियों से हम मुझे गुजरते हैं। आणि क्षमा आपण केलेली आहे तरी सुद्धा अशा परिस्थितीमधून ख्रिस्ती लोकांना कधी कधी जावं लागतं. प्रेयर करो कि प्रभु हम क्षमा किया है, प्रेम किया है। आणि प्रार्थना करा की प्रभू आम्ही क्षमा केलेली आहे तर प्रेमच आपल्याकडे आहे. कोई मसीह लोग बहुत हट्टीवर जिंदगी रहते आणि हैं, कधी कधी खूप ख्रिस्ती लोक खूप वडलेली स्थिती असतात. चेंज नहीं होते, बदलतच नाही. बदलते नहीं, बदलतच नाही. बहुत तकलीफ देते हैं। आणि खूप त्रास देतात. लेकिन फिर भी हम क्षमा करना, तरी सुद्धा आपण क्षमा करायची. क्षमा नहीं करेंगे तो प्रभु हमारा पाप क्षमा नहीं। आणि क्षमा नाही केलं तर देव आपली पाप क्षमा नाही करणार. ये याद है। आणि लक्षात ठेवा. तो इसलिए प्रियो परमेश्वर चाहता है कि क्षमा का फल हम में हो। आणि देवाची इच्छा आहे की आपल्यामध्ये क्षमेचं फळ अगर हम असेल. में फल नहीं रहेगा जर आपल्यामध्ये फळ नसेल तो क्या होगा? तर काय होईल. प्रभु हमको भी सुखा देगा, आणि देव आपल्याला पण सुकवून टाकेल, नाश करेगा। नाश करेल. ये परमेश्वर हमें चाहता है। इसलिए हमारे दूसरे दिन से, चर्च में आने के बाद दूसरे दिन से हमारी क्षमा ये फल बढ़ते बढ़ते जाना चाहिए। आणि चर्चमध्ये आल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपली क्षमा वाढत वाढत येत पाहिजे. क्षमा का फल हमें रहना चाहिए। क्षमेचं फळ आपल्यामध्ये राहिलं पाहिजे. यीशु मसीह ने रात की बारी में परमेश्वर ने एक अंजीर का पेड़ लगाया आणि येशू ख्रिस्ताने द्राक्ष मळ्यामध्ये एक अंजीराचं झाड और लावलं उसका देखभाल खुद करने लगा। आणि त्याची देखरेख तो स्वतः करू लागला. 3 साल से उस रात की बारी का स्वामी परमेश्वर आकर फल देखता था, एक फल भी नहीं मिला। आणि 3 वर्षापर्यंत तो द्राक्ष मळ्याचा जो मालिक होता तो वारंवार येऊन पाहत होता तरी सुद्धा फळ त्याला लागत नव्हते. इसीलिए क्या हुआ? म्हणून काय झालं. उस रात की बारी के स्वामी ने परमेश्वर ने कहा काट डाले। आणि द्राक्ष मळ्याच्या मालकाने ते येशू ख्रिस्ताला सांगितले हे झाडाचं फळ हे झाड लावलं लागेल आणि दुसऱ्या कोणाला तरी लाव, फल तो मिलेगा। फळ तर भेटेल. रात के बारी के माली ने कहा यानी यीशु ने कहा आणि द्राक्ष मळ्याच्या माळीने सांगितलं इस साल भी करो, या वर्षी पण तू ठेव शायद बदल जाएगा। आणि शाळेत तो पुढच्या वर्षी बदलून नहीं दिया फल नाही फळ दिलं तो मैं खुद काट डालूं। मी स्वतःहून त्याला कापून टाकेन. क्या कहता है? काय म्हणतो. मैं खुद काट डालूं। मी स्वतः कापून से टाकेन. भी केवल यीशु का नाजायज फायदा नहीं उठाए। म्हणून खूप काळजीपूर्वक हा येशूचा नाजायक फायदा तुम्ही क्षमा का फल हमें आना चाहिए, क्षमेचं फळ आपल्यामध्ये आलं पाहिजे. क्षमा करना चाहिए। आपण क्षमा केली पाहिजे. एक दूसरे को, एकमेकांना सताने वालों को, सतावणाऱ्या तकलीफ देने वालों को त्रास देणाऱ्यांना हम क्षमा करना। आपण क्षमा लेकिन करायची. हमको अगर हमने क्षमा किया पण जर आपण क्षमा केली तो क्षमा जो हमको टॉर्चर करते हैं जे आपल्याला टॉर्चर करतात उनके लिए प्रेयर करो कि वो ज़्यादा सताएं नहीं। त्यांच्यासाठी प्रार्थना करा की त्यांनी आपल्याला जास्त सतवू नये. हमको असहनीय हो जाए जिससे हम फिर वापस हमारा जो जूना स्वभाव इतने साल से दबा हुआ है वो मालूम है। मैं आपको बताती हूँ, जब मसीह लोग, मैं आपको बताती हूँ मसीह लोगों का, मैं आपको बताती हूँ वो एक अन्य जाति से हम सब, आणि आपण सर्वजण अन्य जातीमधून आहोत. इसीलिए वो जितना सह सकते सह सकेंगे। आणि जेवढं ते सहन करू शकतात तेवढं ते सहन करतील. लेकिन अगर उनकी सहन शक्ति के बाहर निकल गया तो वो भड़क ऐसा भड़केंगे, इतने साल से उन्होंने जो दबा के रखा ना वो ज्वालामुखी हो जाता है। पण एकदा जर त्यांच्या सहनशक्तीच्या बाहेर गेले मग त्या लोकांनी जे काही आतमध्ये दाबून ठेवलेलं आहे ते सगळं ज्वालामुखीसारखं बाहेर और निघेल. ज्वालामुखी नाश करे। आणि जे ज्वालामुखी आहे ती नाश करते. इसलिए वो किसको नाश करती है? उस पहाड़ को। आणि ती कोणाला नाश करते त्या डोंगराला. मसीह के सारे कार्यों को नाश करती है। म्हणून ख्रिस्ताच्या सर्व कार्यांना ती नाश यही करते. काम शैतान हमसे चाहता है। आणि हेच काम शैतान आपल्याकडे हमने जो इतने साल से हमारे बुरे गुणों को, बुरे बातों को, स्वभाव को, गुस्से को
कंट्रोल करके रखा है। आणि आपण एवढ्या वर्षापासून आपल्या रागाला, आपल्या जुन्या स्वभावाला, जुन्या गोष्टींना एवढ्या वर्षापासून दाबून ठेवलेलं आहे. एक व्यक्ति से मुझे बार बार टॉर्चर मिलने पर मैं वो घटा दूं तो मेरा सारा मुसीबत नाश हो जाए. फक्त एक व्यक्तीने मला वारंवार टॉर्चर केल्याच्या नंतर मी त्या सगळ्या गोष्टी बाहेर काढाव्या आणि मग माझा नाश व्हावा. यही उसका उद्देश्य है. आणि हा शैतानाचा मुख्य उद्देश असतो. मुसीबत को नाश करना. आणि ख्रिस्तीपणाचा नाश एक एक बार हम भड़क गए, ज्वालामुखी निकल गए, आणि जर एका ज्वालामुखी निघाली कुछ कंट्रोल रहता है. तर ते नियंत्रणात राहते का? जबान जी पूरे वन को पूर्ण वनाला आग लगा देते. पूर्ण वनाला आग वनाला लावते. नहीं, वनाला. वन यानी जंगल को. याद रखो. इसीलिए किसी को मत सताओ. म्हणून कोणालाही सतवू नका. और हमको जो सता रहे उनके लिए प्रेयर करो कि ये प्रभु मुझे आगे नहीं सताए. आणि जे आपल्याला सतवते त्यांच्यासाठी प्रार्थना करा की त्यांनी पुढे आपल्याला सतवू नये. और क्षमा करते रहो. आणि तुम्ही क्षमा करत नाही. हाँ, क्षमा करो. सोशल डिस्टेंसिंग भी रखो अगर जिससे ज़्यादा तकलीफ हो रहा है. आणि ज्याच्याकडे तुम्हाला जास्त त्रास होतो त्याला क्षमा पण करा आणि सुरक्षित अंतर पण ठेवा. लेकिन छोड़ के मत जाओ. पण सोडून जाऊ नका. मेरा अभी जैसे उदाहरण हुआ, आप लोग एक दीदी ने बोला है सोशल डिस्टेंसिंग रखना, चलो मैं मेरे पति से दूर हो जाती हूँ. आणि तिने सांगितले सुरक्षित अंतर ठेवायचं, त्याला मी माझ्या नवऱ्याकडून थोडं वेगळं निघून जातं. मेरी पत्नी बोल सताती है, आणि माझी पत्नी मी थोड़ा करत दूर हो जाता. आणि तिच्यापासून थोडासा मी लांब होतो. ऐसा नहीं. असं नाही. बरोबर. तो ये नहीं परमेश्वर बता रहा है. आणि हे देव नाही सांगत. ऐसा नहीं होता. लेकिन एक ही घर में रहते हुए जिससे भी वाद विवाद हो उसमें मुंह कंट्रोल करो, संयमित रहो, सोशल डिस्टेंसिंग रखो. आणि ज्याच्याशी आपला वादविवाद होतो त्याच्याशी तुम्ही थोडं सुरक्षित अंतर ठेवा आणि त्याला क्षमा करा आणि सहन करा. बुराई कभी मत झेलना. आणि वाईट कधी त्याचं चुकू नका. जिसने भी हमारे को सताया उसका कभी बुरा नहीं झेलना. देखो हमारे मन को जांचने वाला परमेश्वर है, कभी किसी का बुरा नहीं झेलना. आणि आपल्या मनाला परखणारा देव आहे म्हणून कधीही कोणाचं वाईट चिकू नका. किसी ने मारा, किसी ने अपने घर के लोगों ने गाली दिया, निंदा किया तो कभी बुरा नहीं झेलना. इसने ऐसा किया ना, सत्यानाश हो जाए, ये मर जाए, जल के खत्म हो जाए. आणि कधी कोणत्या आपल्या घराच्या व्यक्तीने आपल्याबरोबर जर वाईट केलं तर त्याचं कधीही तुम्ही वाईट चिकू नका की त्याचं सत्यानाश होऊन त्याचं कधी चांगलं होऊ नये. और हमारे आंखों के सामने बुराई ऐसा हम कभी सोचे नहीं जीते. आणि आपल्या डोळ्याच्या समोर त्यांचं वाईट व्हावं असं कधीच आपण विचार करू नये. हालेलुया. हालेलुया. तो क्षमा का फल मांगेंगे प्रभु से. क्षमेचं फळ मागणे देवाकडे तैयार है? तयार आहात है क्या? क्षमा का फल है? आणि क्षमेचं फळ आहे कभी कोई है, मैं बताती हूँ ना, है. आणि आहे लेकिन कभी कभी नहीं है. पण कधी कधी नाहीये. हम इस्तेमाल नहीं करते उस फल का. आपण त्या फळाचा वापर नाही करत. कभी कभी बहुत इस्तेमाल डेली करके करके अभी वो फल का हम थक गए. आणि कधी कधी रोज त्या फळाचा वापर करून करून आता आपण कुठून गेलो है ना? थकला है ना? तर गए ना. अरे किती रोज क्षमा करायचो, रोज क्षमा करायचो, रोज क्षमा करायचो. थक गए. रोज रोज क्षमा करायची का? थक गए ना. थकून गेलेत ना. इसलिए तो वो गीत गाते हैं ना, मैं थक ना जाऊं प्रभु इस जिंदगी में कभी, जब तक ये जाने प्रभु संग तेरे रहना है. फिर आप पहला लाइन, खुद को मैं देता हूँ पूरे दिल से अर्पण करता हूँ. फिर अपने आप को भी हम दे देंगे. आता आपण स्वतः देवाला देणार. हम प्रभु को देंगे, बोलेंगे प्रभु क्षमा करते करते हम थक नहीं जाए. आणि देवाला म्हणूया प्रभू क्षमा क्षमा करता करता मी थकून जाऊ. देखो आप अपने अड़ोसी पड़ोसियों को आसानी से क्षमा करो. आणि तुम्ही तुमच्या शेजारच्या पाजाऱ्यांना सहजरित्याने क्षमा करा. लेकिन पर देवी अपने साथ रहने वाले जो टॉर्चर कर रहे, सता रहे, तुच्छ देख रहे, एकदम उनको रोज और वो भी दिन में बारंबार, तो बहुत आटा. आणि जे तुमच्याबरोबर रोज राहतात, तुम्हाला खूप त्रास देतात, टॉर्चर करतात, त्यांना रोज रोज क्षमा करणं खूप वाढ आहे. लेकिन मैं बताती हूँ यीशु भी वही काम कर रहा है. पण मी तुम्हाला सांगते येशू पण हेच काम करतो. यीशु हम रोज वही काम करते हैं. आणि रोज आपण तेच काम करतो. और यीशु हमें बारंबार दिन भर वही क्षमा का काम करता है. आणि येशू ख्रिस्त रोज वारंवार आपल्याला दिवसभरामध्ये क्षमा करत राहतो. इसलिए कभी कभी देखो, मैं आपको बता रही हूँ, कभी कभी आपको खालीपन लगता है, आणि कधी कधी तुम्हाला खालीपणा वाटते, दुखी आता है, दुखी पण ऐसा लगता है. मैं वो हाँ, उस समय यीशु ने आपसे बात नहीं की.
आणि त्यावेळेस आप यीशु आपसे नाराज रहता है, मुझसे नाराज रहता है, आपसे नाराज रहता है। त्यावेळेस येशू ख्रिस्त तुमच्याशी आणि माझ्याशी रागवलेला असतो, क्योंकि हम बारंबार वही गलती कर हम दिन भर कंटिन्यूसली कितने दिन से हम यीशु को सता रहे हैं, टॉर्चर कर रहे हैं, वो पाप करते 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 करते। आणि वारंवार आपण तेच पाप करून करून हे देवाला टॉर्चर करत आहोत, त्याला त्रास देत आहोत। इसीलिए उस दिन हमको अकेलेपन का एहसास होता है, म्हणून त्यावेळेस आपल्याला एकटेपणाची जाणीव उस होते दिन हमें दुखी दुखी लगता है, आणि त्यावेळेस आपल्याला एकदम खाली खाली घर वाटता है। एकदम खाली प्रार्थना किया रहता है, प्रार्थना केली बाइबल पढ़ा रहता है, बायबल वाचलेलं असतं, अजीब सा महसूस होता है। पण काहीतरी अस्वस्थपणा येते, यदि उस दिन यीशु हमसे बात नहीं किया रहता तो नाराज रहता है, कारण त्यावेळेस येशू ख्रिस्त आपल्याशी बोललेला नसतो, तो आपल्याशी रागवलेला क्योंकि असतो। हम बार बार यीशु को एक ही जगह पर मार रहे हैं, ये बार बार एक ही जगह पर यीशु को मार कारण आपण वारंवार एकाच ठिकाणी येशू ख्रिस्ताला वही मारतो पाप करके करके आणि तेच पाप करून करून जख्म सुखने ही नहीं दे रहे। आणि जखम आपण चुकूच देत नाही। इसलिए क्षमा मांगने वाले लोगों को भी मैं विनती करती हूँ, आणि क्षमा मागणाऱ्या पण लोकांना मी विनंती करते, जख्म सुखने दो। आणि जखम ती चुकू दे। परमेश्वर को 13 साल लगा, आणि देवाला 13 वर्ष लागली, तो 13 साल में अब्राहम ने जख्म परमेश्वर का सुखाया। आणि 13 वर्षामध्ये अब्राहमाने देवाची ती जखम चुकवली। आप उतना लेट मत करो, आणि तुम्ही एवढा उशीर जाऊ नका, क्योंकि पहले काल का ये जितना एज अभी आपको नहीं है। आणि पहिल्या काळामध्ये जेवढं वय पहिल्या लोकांना होतं तेव्हा आताच्या काळातल्या लोकांना एवढं वय आयु आहे कम है, आणि आता आयुष्य कमी आहे। इंसान मरने के बाद भी आप बोलते हैं नहीं सके, क्या करेंगे? आणि माणूस मेल्याच्या नंतर तर तुम्ही पश्चाताप केला तर त्याचा काय फायदा? शादी करके जाने के बाद फिर वहाँ रोटी बोलेंगे, अरे रे मेरी माँ को सताया, मेरी माँ बात मेरी सब ये सब है, वो करके क्या करें? आणि लग्न करून गेल्याच्या नंतर जर तुम्हाला दुःख होते, पश्चाताप होते की माझ्या आई बरोबरची वागणी कशी वागली, मला नव्हतं करायला पाहिजे, पण याचा काय फायदा? तो उसके बाद करके क्या फायदा? साथ में रहते समय पश्चातापी जीवन जिए, आणि त्याच्यानंतर करून काय फायदा? सोबत आहे तेव्हाच पश्चातापी जीवन बदलाव होने दो, आणि तुमच्यामध्ये बदलाव फरक येऊ द्या, फर्क होना चाहिए। आणि फरक झाला पाहिजे आपल्याला। हमसे एक गलती हुआ, हमने एक दूसरे को दुखाया, तो वापस सेम वो गलती हमसे वो व्यक्ति के लिए नहीं होना चाहिए। आणि आपल्याकडनं काहीतरी चूक झाली आणि आपण त्या व्यक्तीला दुखवलेली आहे, तर ती चूक आपल्याकडे पुन्हा नाही झाली अभी पाहिजे। मैंने इसको चाकू मारा, आणि मी तिला चाकू मारला खून बहा, आणि रक्त तिचं उसको वाहलं, दर्द हो रहा है, तिला त्रास होता और मैं उसको बोलती हूँ आणि मी तिला म्हणते बोल जा, विसरून जा, होएगा? होईल का? तुरंत नहीं होता है। आणि लगेच काय होतं ते पण? फिर वापस में थोड़ा टाइम के बाद आके उसी जगह पर मैं वापस एक चाकू का वार किया। आणि पुन्हा मी थोड्या वेळाने आणि पुन्हा त्याच जागेवरती तिला पुन्हा वार केला। छोटी लड़की मेरा जगह ले लिए, मेरे से प्यार नहीं करती, हाँ सब लोग तुझे ही प्यार करते, सब लोग तुझे ही प्यार करते, मुझे कोई प्यार नहीं करता, मुझे कोई प्यार नहीं करता, ऐसा बोल के फिर क्या करेंगे? आणि असं वापस वो बोलून जख्म गीले हो जाते। पुन्हा ती जी जखम आहे ती ओली होते। तो इसलिए हम भी एक याद रखना, जैसे हम भी दर्द होता है वैसे दूसरों को भी दर्द होता है ना। आणि आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, जसं आपल्याला त्रास होतो त्याचा दुसऱ्यांनाही त्रास होतो, अपने से दूसरों को सीखो। आणि आपल्याकडून दुसऱ्यांना तुम्ही शिका। तो इसलिए बारंबार वही जख्म एक दूसरे को जो अच्छा नहीं लगता, सामने वाले को जो अच्छा नहीं लगता वो मत करो। आणि सारखी सारखी तीच जखम जी समोरच्या व्यक्तीला आवडत नाही त्याच चुका करून करून तुम्ही त्याला दुखवू नका। तो आओ क्षमा के लिए पहले प्रार्थना करें। या आपण सर्वप्रथम क्षमेसाठी खड़े प्रार्थना हो जाएंगे सर्वच लोक हवे और प्रभु को कहेंगे, प्रभु मेरे जीवन में तू देखता है जैसे अंजीर के पेड़ में देखा। आणि प्रभू तुम्हाला जीवनामध्ये पाहतो जसं तो अंजिराच्या झाडाला पाहिलं। अंजीर के पेड़ को क्षमा का फल नहीं था, अंजीर ही नहीं था, अंजिराच्या झाडाला क्षमेचं फळ होतं, त्याला अंजिरच नव्हतं। और मैं मसीह फल हूँ, मैं मसीह का पेड़ हूँ, आणि मी ख्रिस्ताचं झाड आहे, लेकिन मुझ में क्षमा का फल ही नहीं है। पण माझ्यामध्ये क्षमेचं फळच प्रभु नाही। मुझ में क्षमा का फल आने दे। प्रभू माझ्या क्षमेचं फळ येऊ कभी कभी गिर जाता है वो, कधी कधी पडतं ते मेरे असहाय होने से, माझ्या असहाय्य झाल्यामुळे सहन न होने से, आणि सहन न झाल्यामुळे वो क्षमा का फल गिर गया ते क्षमेचं फळ पडून गेलं। और प्रभु अक्षमा में मैं बन गया और झगड़े पे झगड़ा करते गया। आणि मी क्षमेमध्ये बांधले गेलो आणि मी भांडणामध्ये भांडण करत गेलो। मुंह से अपशब्द, मुखातून असं बुराई, वाईट निंदा, निंदा दोष लगाना, दोष टांगणे, यही सब काम करते थे। हे सगळे कामं करत मुझे नाही। क्षमा करो, मला क्षमा दे। मेरे अंदर क्षमा का फल आए माझ्यामध्ये क्षमेचं फळ येऊ और कभी गिरने मत दो। आणि कधी ते पडून देऊ नको। प्लीज प्रभु मेरे अंदर का क्षमा का फल गिरने मत दो। आणि प्लीज प्रभू माझ्या मनात क्षमेचं फळ पडून देऊ इसलिए नको। मुझे क्षमा का फल दो, म्हणून मला क्षमेचं फळ दे। मुझे क्षमालु बनाओ। मला क्षमा करण्याला बघा। क्षमा एक दूसरे के अपराध क्षमा करने के लिए मदद दे। एकमेकांचे अपराध क्षमा करायला मदत कर। जिस व्यक्ति से मेरी ज़्यादा अनबन होती है, आणि ज्या व्यक्तीशी माझी जास्त अनुभव होते प्रभु उससे मेरा अनबन नहीं होने दे। आणि त्याच्याशी माझा अनुभव होऊन देऊ नको। मदद कर
मदद कर प्रभु। पवित्र पिता सहायता कर, झगड़े नहीं होने दे आणि प्रभु सहायता कर, भांडण होऊ शांति दे, रहने दे प्रभु। शांती राहून दे। जो व्यक्ति मुझे सताता है, जो व्यक्ती मला सतावतो प्रभु उससे मुझे ज्यादा छल मन होने दे। आणि त्याच्याकडनं मला जास्त छळ होऊ इसका दे। सताव जो मुझ पर है वो बंद कर दे। त्याचा सताव जो माझ्यावरती आहे ते सगळा बंद प्रभु कर। मुझे मदद कर, प्रभु मला मदत कर, सहायता करो, सहायता ये कर। मेरी विनती है प्रभु। ही माझी विनंती आहे प्रभु। प्रभु मुझ पर सहायता करो। प्रभु मला मुझे सहायता क्षमा कर। का दिल दे दो। मला क्षमेचा मुझे हृदय क्षमा दे। का क्षमालु बनाओ प्रभु। मला क्षमा करणारा बनव। जैसे आपके पास कभी भी क्षमा है, जसं तुमच्याकडे कधीही क्षमा मेरे आहे, पास भी कभी भी क्षमा होने के लिए मदद करो। माझ्याकडे कधीही एनीटाइम क्षमा असण्यासाठी मदत कर। दया करो। दया मैं कर। अपने आप को आपके हाथ में देता हूँ। आणि मी स्वतःला तुमच्या हातामध्ये देतो। और जितने जनों ने मुझे दुखाया है, आणि जेवढे मला दुखवले प्रभु सबको क्षमा कर। प्रभु मी त्या सगळ्यांना क्षमा कर। क्योंकि आपको जितने जनों ने दुखाया है, उन एक एक को नाम लेकर क्षमा करो। आणि ज्यांनी ज्यांनी तुम्हाला दुखवलं त्या सगळ्यांचं एकेकाचं नाव घेऊन त्यांना क्षमा करा। माफ करो, एक एक को माफ करो। क्षमा करा, त्या एकेकाला क्षमा करा। बोलो प्रभु मैं इसे माफ करती हूँ, माफ करता हूँ। नाम लेकर माफ करना। आणि तुमचे जे जे एक एक अपराधी आहेत त्या सगळ्यांना नाव घेऊन तुम्ही क्षमा करा। आप क्षमा करोगे तब आप मुक्त हो जाओगे। आणि तुम्ही जर क्षमा केली तर तुम्ही मुक्त व्हाल। इसलिए क्षमा करो। तुम्ही क्षमा करा। इस उपवास प्रार्थना में प्रभु को बोलो मुझे बनाओ, मुझे गढ़ाओ। आप मेरे कुम्हार हो, मैं आपकी मिट्टी हूँ, मुझे आकार दो, मुझे यीशु आपके जैसा बनाओ, मुझसे यीशु दिखने के लिए मदद करो। यीशु के नाम से प्रभु आपके सामने आते प्रभु, मेरे जीवन देने वाले उद्धार पवित्र पिता, ये हफ्ता प्रभु पवित्र पिता प्रभु हमें तू सिखाता है। और सिर्फ यही हफ्ता नहीं, हर मंडे से प्रभु हम जीवन जीते समय, संसारिक जीवन जीते समय, अपना फैमिली लाइफ जीते समय हमारे के अंदर क्षमा का फल आना चाहिए। इसलिए मेरे प्यारे पिता प्रभु हम सब के अंदर क्षमा का फल आने दो प्रभु, सबको क्षमा का हृदय दो प्रभु। क्षमा का फल सह से कर कभी कभी गिर भी गया है, हमें से बहुत लोगों का फल ये गिर गया है, इसलिए हम कभी सह नहीं पाते और सहनीय हो जाता है। इसलिए मेरे प्यारे पिता यीशु के नाम से मैं मांगती हूँ, मेरे महान पवित्र सेनाधीश पिता यीशु नासरी के नाम से मैं मांगती हूँ प्रभु, हम सब में क्षमा का फल आने दो। और प्रभु हम कभी सुख नहीं चाहिए, हमें कभी कर्ज नहीं है, क्योंकि जब ये फल नहीं होता तो हम श्रापित होते हैं। यीशु श्राप देता है और हमें श्रापित नहीं होना है। इसलिए मेरे प्यारे पिता हमने बहुत बार लोगों को क्षमा नहीं किया और हमने अपने ऊपर श्राप ओढ़ लिया, सूख जाने का, मसीह में सूख जाने का। वो श्राप मैं आज यीशु के नाम से तोड़ देती हूँ, कलवरी क्रूस पर डालती हूँ, जहाँ यीशु मसीह हमारे लिए श्रापित हुआ। आज हमने जान लिया कि हम खुद कभी कभी अपने ऊपर श्राप लाए हैं, हमें माफ़ कर दो, हमें क्षमा कर। और आज यीशु की आशीष, यीशु का स्वभाव हम स्वीकार कर लेते हैं प्रभु, और मसीहतपन को हम धारण करते हैं प्रभु, और क्षमा प्रभु दिन प्रतिदिन क्षमा हम करते जाएंगे यीशु के नाम में। धन्यवाद देते हैं, आपके पंख में सुरक्षित रखना, आपका छेदा हुआ हाथ रखना, सभी को आशीषित करना, करुणा के कृपा के पंखों में सदा सुरक्षित रखना, आपके गिरदाओं में बढ़ाना, लगने वाली सारी जरूरतों को पूरा करना, धन मान सम्मान से दीर्घायु से दूर रखना और सदा आनंदित रहने के लिए सहायता करना। आज दूसरे दिन की उपास करने के आप लाए, इसलिए धन्यवाद प्रभु, आपके सर्व सामर्थ्य ग्रहण करेगा। धन्यवाद देते हैं प्रभु यीशु के नाम से, आमीन।